पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हो रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तू हा विठ्ठल बरबा बरबा तू हा विठ्ठल बरबा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी विठ्ठल बनवा बनवा तू हा विठ्ठल बनवा तू हा माधव बरबा तू हा माधव बरबा बरबा तू हा विठ्ठल बरबा बरबा तू हा माधव बरबा तू हा माझा विठ्ठल बनवा तू हा विठ्ठल बनवा बहुता सुकृताची जोडी तोडी बहुता सुकृताची जोड बहुत सुखदाती दोडी हाडी बहुत सुखदाती दोडी म्हणून
सुखाचे आगना आगना सर्व सुखाचे आगना बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा विठ्ठल बनवा आना तू हा विठ्ठल बनवा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बनवा तो हा माधव बनवा बनवा तू हा विठ्ठल बनवा बनवा तू हा विठ्ठल बनवा जय जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय राम हरे जय राम हरे राम हरे जय राम हॅलो 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 संत समागम एखादी परी समागम एखादी परी संत समागम एखादी परी समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारे श्वानयाती व्हावे व्याती द्वारी स्वानयाती भावित्याती द्वारी स्वानयाती संत समागम एखादी परी संत समागम एखादी परी संत समागम एखादी परी समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारे श्वानयाते विद्याती द्वारी स्वानयाते भावित्याती द्वारी स्वानयाते तेथे राम नाम होईल श्रवणा येथे राम राम होईल श्रवणा तेथे राम नाम होईल श्रवणा येथे राम नाम होईल श्रवणा घडेल भोजन उचिष्टाचे घडील भोजन उचिताते घडील भोजन उचिताते कामारी बटिक सेवेचा सेवक कामारी बटिक सेवेचा सेवक वंचित देवेता देवक दीनपणे रंगतेची भले रंगतेची बाले रंगतेची बाले तेथे राम नाम होईल श्रवणा येथे राम नाम होईल श्रवणा तेथे राम नाम होईल श्रवण येथे राम नाम होईल श्रवणा घडेल भोजन उचिष्टाचे घडील भोजन उचिताते घडील भोजन उचिताते तुका म्हणे सर्व सुख त्या संगती कमने सर्व सुख त्या संगती तुका म्हणे सर्व सुख त्या संगती कमने सर्व सुख त्या संगती
घडेला पंगती संताची या घडेला पंगती संताची या घडेला पंगती संताची या तेथे राम नाम होईल श्रवण 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 घडेला भोजन उचिताचे भोजन उचिताचे घडेला भोजन उचिताचे हो पारक माये जय विठो पारक माये टाळी वाजवा सगळ्यांनी जय विठो पारक माये विठो पारक माय हा हा विठो पारक माय विठो पारक माय विठो पारक माय पारक माय पारक माय जय विठो पारक माय हा हा जय विठो पारक माय जय विठो पारक माय ठोबा 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 संत समागम ही खाली परी 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 संत समागम एखादी पारी संत समागम एखादी पारी भावित्याचे दारी स्वादयाती भावित्याचे दारी स्वानयाती स्वानयाती मग राम नाम होईल जवाना तिथी राम नाम होईल जवाना संत समागम ही खाली परी संत समागम ही खाली परी संत समागम एखादी पारी संत समागम एखादी पारी विद्याच्या दारी स्वानयाती विद्याच्या दारी स्वानयाती स्वानयाती मग राम नाम होईल जवाना तिथी राम नाम होईल जवाना आवे जात आवे
घडील भोजाना मग राम नाम होईल जवाना राम नाम होईल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सगळ्यांनी टाळी वाजवा. हाताने टाळी मुखाने स्मरण करा. विठ्ठल 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 संत समागम एखादिये परी व्हावे त्याचे द्वारे श्वानयाती तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन वचिष्ठाचे कामारी बटीक सेवेचा सेवक थोडं बाजूला कर दीनपणे रंकतेची भले वा तेथे राम नाम होईल श्रवण घडील भोजन उचिष्टाचे तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताची या तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे विठ्ठल 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 सगळ्यांनी टाळी वाजवा. विठ्ठला 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु गजानन महाराज की जय विठ्ठला 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 विठ्ठला
कुंडलिका वरद हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की सद्गुरु गजानन महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला. संत समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारे श्वानयाती. तेथे रामनाम होईल श्रवण घडील भोजन उच्चिष्टाचे. वा महायोग पीठे तठे भीमरथम वरम पुंडरीकाय धातुं मुनींद्रेहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया. ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे बंधू श्रीचरण श्री गुरुंचे ते नमस्कारो नियाता. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझं गजाननं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेम स्वरूपिणं गौरीशंकरदयामूर्तिं भास्करं वंदे पुनः पुनः. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सती रंभा जयाची माता से हो आकारा मनामे पिता से हो. शिरसोली गावी अवतार धरिला नमस्कार माझा मुनी प्रभूला. योग योगेश्वरा हाती एक जाना टाळा. योग योगेश्वरा हाती एक जाना. योगी योगेश्वर हाती एक दारा. योगी योगेश्वर हाती एक दारा. शेगावी चारणा गजानन योग योगेश्वर हाती एक जाना. योग योगेश्वर हाती एक जाना. शेगावी योगी योगेश्वर हाती एक दारा. योगी योगेश्वर हाती एक संत समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वानयाती. तेथे रामनाम होईल श्रवण घडील भोजन उच्चिष्टाचे उपस्थित. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी निरूपणा करता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत संत सम्राट श्रीमंत संत देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा संतपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग. बहुतेकांच्या पाठातील परिचित असलेला हा 4 चरणाचा अभंग आहे. सेवेला प्रारंभ करण्याअगोदर अल्पसा पर्याय तो असा. गेल्या वर्षापासून मला असं वाटते गेल्या वर्षापासून म्हणजे मागच्या वर्षापासून आपल्या या माऊली नगर ग्रामामध्ये
राऊतवाडी चिखली या ठिकाणी मागच्या वर्षीपासून चालत असलेला हा त्रिदिनी कार्यक्रम असतो. अर्थातच संत सम्राट योगीराज गजानन महाराज यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. मागच्या वर्षीपासून हा कार्यक्रम वाटचाल या ठिकाणी करत आहे आणि एवढं भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन आज आपण या ठिकाणी माऊलीनगर ग्रामस्थ राऊतवाडीकरांनी या ठिकाणी केलंय. आणि म्हणूनच दुसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना श्रींचा हा द्वितीय वर्धापन दिन महोत्सव आहे आणि त्यानिमित्तानं प्रथम दिवसाची प्रथम पुष्प श्रीच्या चरणी समर्पित करण्याच्या निमित्ताने आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो. कार्यक्रमाच्या साथीला महाराष्ट्रातील सर्व नावाजलेली टाळकरी गायक वादक गुणीजन मंडळी आहे. त्यामध्ये आवर्जून करतवाडीची सर्व टाळकरी मंडळी, गाणारे महाराज, वाजवणारे महाराज, मौनी बाबा वारकरी शिक्षण संस्थेची चिमुकली बाल विद्यार्थी आणि आपण माऊली नगरातील राऊतवाडी ग्रामस्थ या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात. सर्वप्रथम तुमच्या चरणाला स्पर्श करतो आणि सेवेला म्हणजे काय सोडतो काय मी इतक्या लवकर, अजून तर सुरुवातच नाही झाली. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. संत समागम एखादे परी व्हावे त्याचे द्वारी श्वानयाती. जगद्गुरु संत सम्राट श्रीमंत संत यांचा संतपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आहे. खरं सांगायचं म्हणजे कीर्तन सोडण्याच्या वेळेमध्ये कीर्तन सुरू झालं. कार्यक्रमाची मर्यादा आहे आणि मला तरी असं वाटते की आपण गजानन महाराज संस्थानचे सगळे लोक अनुकरण करणारे लोक आहोत. मग गजानन महाराज संस्थानचा नियम जो आहे, जेवढेही महाराष्ट्रामध्ये गजानन महाराजांचे मंदिर असतील तेवढ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नियम लागू करायचा. जेवढे संचालक ट्रस्ट मंडळी आहेत तेवढ्यांनी नियम लागू करायचा. कार्यक्रमाचं नियोजन आपण फार सुंदर करतो, याहीपेक्षा सुंदर आपण करू, कारण महाराजांचं कार्य आहे, हे कार्य आहे श्रींची जो जे करील तयाचे. समर्थ संत सम्राट गजानन महाराजांचं हे कार्य आहे. या कार्यामध्ये लहानपणापासून अबाल वृद्धांपर्यंत सिंहाचा वाटा असतो. पण जेवढेही महाराष्ट्रामध्ये श्रींचे मंदिर आहेत, बरेच मंदिर असे आहेत की गजानन महाराज संस्थांचं अनुकरण करतात. संस्थांचा नियम सगळ्यांना माहीत आहे. 8:45 जर कीर्तन प्रारंभ होत असेल तर 9:10 विठ्ठल जे जे हे झालंच पाहिजे. 8:30 जर कीर्तनाची सुरुवात होत असेल तर 10:30 कीर्तनाची समाप्ती झालीच पाहिजे. म्हणून आपण ज्या मोठ्या संस्थानाचं अनुकरण या ठिकाणी करतो त्या संस्थांचे नियम लक्षात ठेवता जर आपण आपली कीर्तनाची वेळ 8 किंवा 8:30 नियोजित मध्ये चालू केली तर मला असं वाटते आपल्या संस्थानाचं अनुकरण सगळे लोक करतील. म्हणून 9:45 या ठिकाणी आता वाजले, म्हणजे कीर्तनाची मर्यादा आहे. जे 1 तास चालतं त्याचं नाव आहे प्रवचन, जे 2 तास चालतं त्याचं नाव आहे कीर्तन, आणि जे रात्रभर चालतं त्याचं नाव आहे तमाशा. 3 कॅटेगरी तुमच्या डोळ्यासमोर ठेवल्या. आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आता उतरलं पाहिजे? 2 तास कीर्तन करायचं म्हणजे आता झाले 9:15 ते 12:15, काकडा करून मोकळे. पुढच्या वर्षी माऊली नगरात मला पाय ठेवायला सुद्धा येऊ देणार नाहीत लोक. विठाला 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 विठला 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 विठला. म्हणून श्रींचा वर्धापन महोत्सव आपण या ठिकाणी साजरा करतोय माझ्या राजांनो. त्या निमित्तानं श्रींचा हा 3 दिवसाचा कार्यक्रम आहे. पहिल्या दिवसाचं कीर्तन पुष्प गजानन महाराजांच्या चरणी समर्पण करण्याच्या निमित्ताने जो अभंग या ठिकाणी निवडला हा अभंग तुकोबाचा आहे. काय म्हणतात माझे तुकोबा? तुकोबा म्हणतात, जन्माला आल्यानंतर एकदा का होईना पण खऱ्या साधूचे समागम तुम्हाला झाला पाहिजे. जन्माला आलो ना दादा आपण, जन्माला आल्यानंतर खऱ्या साधूचा समागम तुम्हाला झाला पाहिजे.
का झाला पाहिजे साधूचा समागम? कारण लहानपणापासून शेवटच्या श्वासापर्यंत आपण मार्गस्थ असतो. बरं का, नीट ऐका. जीव आत्मा जन्माला आल्यानंतर हा मार्गाला लागतो आणि मार्गाला लागलेला जीव आत्मा हा वाम मार्गाने जाऊ नये याकरता संतांचा समागम अत्यंत महत्वाचा आहे. साधूच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर वाम मार्गाने जाणारा समाज, वाम मार्गाने जाणारा मनुष्य प्राणी, स्त्री प्राणी हे सद्मार्गाने चालत असतात. ज्यांचं निरूपणाकरता या ठिकाणी अभंग निवडला, यांचा अधिकार जर आपण पाहिला तर जगाच्या पाठीवर जगद्गुरु फक्त तुकाराम महाराजांना पदवी शोभते. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे जर तर्क वितर्क काढत असताना बारीक विचार केला तर आद्य गुरु शंकराचार्य एक विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता, ऐसा भक्ताचा अंकित लागी तैसी लागी प्रीत, निष्काम निराळा गोपियसी लावियला चाळा, तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले. भगवान गोपाळ श्रीकृष्णाला दुसरी जगद्गुरूची उपमा शोभते आणि ती दिली पाहिजे, म्हणून कृष्ण वंदी जगद्गुरु. आणि ज्यांचा निरूपणाकरता अभंग या ठिकाणी निवडला ते वैराग्याचे मूर्तिमंत संत श्रीमंत देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज. विठाला 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 विठला 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 विठला. कीर्तन श्रवण करत असताना सर्वांगाचे कान करून श्रवण करा. मी 11 वाजता सगळ्यांना गोदडी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणार म्हणजे करणार. आता तर चेहरे फुलले ना तुमचे, नारायण बाबा आता चेहरे फुलले यायचे. 11:15 वाजता सोडतो म्हणते, हे फालतू आलो आपण कीर्तनासाठी. काही लोक विचार करतात, बापा बापा आता 11:15 वाजले, 11:15ला महाराज आम्हाला सोडणार. असं मनामध्ये काही वाईट आणू नका. मी सुद्धा गजानन महाराज संस्थांचाच माझी विद्यार्थी आहे आणि गजानन महाराज संस्थांचे सगळे नियम आम्ही फॉलो करतो. विठाला 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 विठला 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 विठला. म्हणून या ठिकाणी शब्दरचना वापरत असताना थोडं बाजूला घेते, चाट मारायचे, हळू चाट. या ठिकाणी शब्दरचना वापरत असताना माझे तुकाराम महाराज संतांचं अनुकरण करा असं म्हणतात. संतांचा समागम जन्माला आल्यानंतर एकदा झाला पाहिजे, पण ओरिजिनल संतांचा समागम झाला पाहिजे की डुप्लिकेट संतांचा झाला पाहिजे? आता ऐका, ओरिजिनल साधूच्या सानिध्यामध्ये आपण गेलो पाहिजे की डुप्लिकेट साधूच्या सानिध्यात आपण गेलो पाहिजे? या कष्टकरी कलियुगामध्ये तुम्ही आम्ही जीवन जगतो माझ्या राजांनो, आणि तुमच्या डोळ्यासमोर जेवढेही काही साधू दिसतात, वारकरी संप्रदायाचं, भगवंताच्या तत्वज्ञानाचं, भागवताचं, विष्णू पुराणाचं, शिवपुराणाचं, रामायणाचं अनुकरण करणारे साधू वेगळे असतात, ते ओरिजिनल असतात. या ठिकाणी माझे तुकाराम महाराज म्हणतात, एखादी ये परी, बस एकच चरण आपण या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करू आणि विराम घेणार आहोत. फक्त नीट ऐका. ज्या अर्थी जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज संतांचा समागम करा असं म्हणतायत, मग तुकाराम महाराज संत नव्हते का? महाराज हेही तुमचं बरोबर आहे. तुकाराम महाराज जर बाकीचा संतांचा समागम करा या समाजाला उपदेश करतायत, आणि समाजाला उपदेश करत असताना जर जगद्गुरु संत तुकाराम महाराज सारखे संत समाजाला दिशा दाखवत असतील, मार्ग दाखवत असतील, तर हे मार्ग दाखवणारे संत नाहीत का? याच्यापासून काहीतरी बोध घेण्यासारखं आहे माझ्या राजांनो. काय बोध घेतला पाहिजे? या कष्टकरी कलियुगामध्ये जेवढेही संत झालेत तेवढ्या संतांनी संतत्वाचा मोठेपणा कधी दाखवला नाही, हा बोध आपण घेण्यासारखा आहे. म्हणून माझे तुकाराम महाराज म्हणतात, संतांचा समागम झाला पाहिजे, पण कोण्या संताचा? गजानन महाराज सारख्या संताचा. वाजवा वाजवा. तुम्हाला जर वाजवा वाटली तर मोकळी वाजवा, आणि टाळी ही कीर्तनात वाजवली पाहिजे. कारण कीर्तनच एकमेव असं केंद्र आहे, ते भागवत कीर्तन असू द्या, ते रामायण कीर्तन असू द्या. तुमच्या घरात तुमची पत्नी जर कीर्तन करत असेल तिथं नाही वाजवता येत टाळी. कारण कीर्तन वेगळं आणि कीर्तन वेगळं. आपल्या घरात म्हणतंय ना महाराज, कारण कीर्तनामध्ये सगळे लोक अधिकारी असतात. ऐकणारे लोक पैशानं जरी गरीब असले तरी श्रवणानं फार श्रीमंत असतात. हे खाली बसणारे लोक अज्ञानी समजायचे नसतात. आपण प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्पित असे भक्ती, म्हणून बोल गंगावती स्वीकाराल की. विश्वमौली ज्ञानेश्वर महाराज खाली बसलेल्या लोकांना भोलदैवत मानतात, अर्थातच भगवान शंकराचे अवतार मानतायत. मग खाली बसणारे धनानं जरी गरीब असले
तरी विचारानं आणि मनानं फार श्रीमंत असतात आणि कीर्तनाच्या परंपरेत ते प्रत्यक्ष भगवान भोलेनाथाच्या अवलाद असतात. म्हणून टाळी कीर्तनामध्ये वाजवली पाहिजे आणि कीर्तनामध्ये जर एकमेकाला समोर ठेवून आपण टाळी वाजवली तर लोकाला समजतं, लोकांना कळतं की आपण कीर्तन चालू आहे म्हणून टाळी वाजली. कीर्तनाच्या व्यतिरिक्त चिखलीच्या बसस्टँडवर जाऊन तुम्ही टाळी वाजून पहा बरं. कीर्तनामध्ये टाळी वाजवा असं म्हणावं लागतं, तुम्ही वाजवता, कारण इथं तुम्हाला कोणी नावबोट ठेवत नाही, हे स्वतंत्र केंद्र आहे कीर्तन. पण चिखलीच्या बसस्टँडवर तुम्ही टाळी वाजून पहा बरं, 110% लोक तुम्हाला नावबोट ठेवतील, काहीतरी अडचण आहे म्हणतील, नाही का. म्हणून आणि कीर्तनामध्ये कथेमध्ये जो टाळी वाजवण्याची टाळाटाळ करत असतो त्याला कधीतरी एकदा यम कवटाळत असतो. म्हणून जो टाळी वाजण्याची टाळाटाळ करेल त्याला यम 100% कवटाळेल. म्हणून यमाने आपल्याला कवटाळू नये म्हणून मुखाने स्मरण आणि हाताने टाळी ही वाजवलीच पाहिजे. कशी? विठाला 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 विठला 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 विठला. म्हणून जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज मोठ्या संतांचं अनुकरण करतात. याचं जिवंत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवलं ना माझ्या राजांनो, तर याच्यातून काय निष्कर्ष होते, काय स्पष्ट होते? याच्यातून एकच विषय असा स्पष्ट होतो की साधूला संताला संतत्वाचा अहंकार नसतो. एकनाथ महाराजांनी सांगितलंय आतापर्यंत जेवढेही साधू झाले पडू द्या, त्या साधूंनी ग्रंथ लिहिलेत, संतांनी ग्रंथ लिहिलेत, हजारो ग्रंथ, हजारो अभंग या लोकांनी लिहिलेत, पण त्या अभंगामध्ये कुठेच त्यांनी केलेल्या कर्तृत्वाचा पुरावा तुम्ही मला दाखवा. तुकाराम महाराजांनी 4,500 अभंग लिहिले, नामदेव महाराज शतकोटी अभंगाचं वर्णन करतायत, एकनाथ महाराज हजारो अभंगाचं वर्णन करतायत. पण वर्णन करत असताना, अभंगाचं लिखाण काम करत असताना त्या अभंगामध्ये कुठेच तुम्हाला उल्लेख सापडला नाही की हे अभंग मी लिहिलेत. आणि मान आणि अहंकार या गोष्टीपासून संत फार दूर आहेत. मान आणि अहंकाराला चिटकून जर कोणते लोक असतील तर या कष्टकरी कलियुगामध्ये जीवन जगणारे प्रापंचिक लोक आहेत. आणि प्रापंचिक लोकांमध्ये तुम्ही आणि आम्ही मोडतो. तुम्हाला मानपानाची गरज आहे की नाही काका? कोण म्हणतं नाही? मुलीचं लग्न असू द्या, मुलीचं लग्न असू द्या, लगेच म्हणतात आमच्या युवकांनी आम्हाला फोनच केला नाही तर जायचं कशाला? मानपानाची अपेक्षा करतात हे प्रापंचिक लोक आणि मानपानाला अहंकाराला बाजूला ठेवतात ते संत लोक. म्हणजे तुमच्यात आमच्यात काय फरक आहे? फरक एवढाच आहे, तुम्ही अहंकारयुक्त जीवन जगतो, तुम्ही आम्ही अहंकारयुक्त जीवन जगतो आणि संत महात्मे अहंकार मुक्त जीवन जगतात. आणि जे अहंकार मुक्त जीवन जगतात त्यांचं नाव आहे संत. विठाला विठाला विठला 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 विठला. एकनाथ महाराज तर त्यांच्या हरिपाठामध्ये फार सुंदर वर्णन करतायत. नको नको मान नको अभिमान, सोडे मी तोपणा तोची सुखी. वा, काय म्हणतात एकनाथ महाराज? काय म्हणतात एकनाथ महाराज? नको नको मान, 2 वेळा सांगितलं. नको नको काय? मान, आणि नको अभिमान. अभिमान का नको आणि मान का नको याचा विचार जर आपण केला माझ्या राजांनो, ज्या ज्या लोकांकडे मान आहे, जे मानाची अपेक्षा करतात, ज्या लोकांनी मानाची अपेक्षा केली ते अहंकारानं भरलेले असतात. प्रत्येकाजवळ काही ना काही अहंकार आहे. कीर्तन नीट ऐका. कोणाला स्वरूपाचा अहंकार आहे, कोणाला कलेचा अहंकार आहे, कोणाला घर चांगलं बांधलं म्हणून त्या घरात मी राहतो, हे घर माझं, याचा अहंकार आहे. कोणाजवळ या बांधापासून शेवटच्या बांधापर्यंत प्रॉपर्टी आहे, जमीन आहे, त्याचा अहंकार आहे. काही लोक दिसायला फार सुंदर दिसतात, सुंदरपणाचा अहंकार आहे. याचं कारण काय असेल? याचं कारण एकच आहे, आपण कधी साधूच्या सानिध्यात गेलो नाही. मान आणि अपमान हे काय आहे हे कधी आपण समजून घेतलं नाही. अज्ञानी माणसाला मान आणि अपमान कळत नाही आणि ज्ञानी माणसाला मान अपमान कळल्याशिवाय राहत नाही. म्हणून एखाद्याला सुंदरपणाचा अहंकार असेल तर सुंदरपणाचं कधीतरी एक दिवस तोंड काळं झाल्याशिवाय राहत नाही. पुरावे देतात संत, आम्ही प्रमाणाशिवाय बोलत नाही. आणि तुमच्या माहिती करता पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा आले फळ जाणं त्याचे. कोणी उठ्ठन कोणी कीर्तन करतं. जेवढं तुम्हाला पोपटासारख्या गप्पा त्या सोपी वाटतात तितक्या ह्या गप्पा सोपी नाही.
घासावी लागते माझ्या राजांनो. 4-4 वर्ष 12-12 वर्ष गेले लोक आळंदीला, अजून हरिपाठ जमत नाही. साधना असली पाहिजे त्याच्या पाठीमागे. आमच्या साधू लोकांनी, आमच्या संतत्व लोकांनी तपच्या तप गमावले आणि आज या गतीला प्राप्त झाले. ते आपल्याला मार्ग दाखवतात. कोणाला सुंदरपणाचा अहंकार असेल ना, त्याचं एक दिवस तोंड काळ झाल्याशिवाय राहत नाही. साधू लोक सांगतायत, काय सांगतायत? अहंकाराचे तोंड काळे, दावी पुढे अंधार. अहंकाराचं तोंड मुळातच काळ आहे. काही लोकांना माईकवरून मान द्यावा लागतो. चला, माऊली नगरमध्ये श्रींचा वर्धापन दिन महोत्सव सुरू झालाय. आज श्याम महाराजांचं कीर्तन आहे. चला चला, कीर्तन ऐकायला चला. किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही या स्टेजवरून आवाज दिला की त्याची छाती सुद्धा इंचवर फुगते. तो सांगतो, बघ मला कसा आवाज देत आहेत. काऊन? माझ्याशिवाय तर होतच नाही. समजून घेतलं पाहिजे ही व्यक्ती अजून अज्ञानी आहे. म्हणून हे अज्ञान घालवण्याकरता आपण काय केलं पाहिजे? अनुकरण केलं पाहिजे माझ्या राजांनो. कोणाचं अनुकरण केलं पाहिजे? धरा माझ्या तुकाराम महाराजांचं बोट. ते तुमचं अज्ञान अंधकार घालवल्याशिवाय राहत नाहीत. काय म्हणताय तुकोबा? तुम्हाला जर तुमचं अज्ञान, तुमचा अहंकार गमवायचा असेल तर जीवनामध्ये खऱ्या साधूची संगत एकदा करा. खोट्या नाही बरं. महाराज आम्हाला कळलं नाही, जरा स्पष्ट सांगा. ते सांगण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे. खरे साधू आणि खोटे साधू कोणते, कसे ओळखले पाहिजे? एका वाक्यामध्ये तुम्हाला सांगतो. जे गावात येतात ते खरे नसतात. जे गावात येतात ते डुप्लिकेट असतात. आणि ओरिजिनल साधू आणि ओरिजिनल संत गावात कधी येत नसतात. ओरिजिनल साधू जर गावात आले असते, तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर गेले नसते. हे बरोबर आहे. अरे वा, हे बरोबर आहे तुमचं महाराज. गेले असते भामचंद्रावर, गेले असते घोराळ्यावर. 4 भीतीमध्ये प्रपंच करत असताना आपल्या धर्मपत्नीसोबत परमार्थ केला नसता. पण तुकाराम महाराज स्वतः सांगतायत, एकांताचा वास तुका म्हणे मजे आस. एकांतामध्ये जेवढं प्रभूचं प्रेम उत्पन्न होतं तितकं लोकांतामध्ये नाही. म्हणून तर राऊतवाडीचे लोक घर सोडून कीर्तन ऐकण्याकरता आले. घरात कीर्तन ऐकता येत नाही तुम्हाला? मी तर तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, घरात कीर्तन नाही, घरात कीर्तन असते. ती म्हणते तुम्हाला, काय म्हणते? तुम्हाला तर काही तुमचं गाडी तसंच आहे वाटते. तुम्हाला तर काही समजत नाही बुवा. ही घरात माणसाला सुचू देत नाही. ती सांगत असते तुम्हाला, तुम्हाला काही समजत नाही म्हणे. महाराज ही म्हणते बा मला काही समजत नाही, आता काय करू म्हणे. म्हटलं तसंच आहे. घरामध्ये जोपर्यंत आपण राहतो, या 4 भीतीचा आधार आश्रय घेऊन आपण राहतो, तोपर्यंत तो माझ्या राजांनो शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कीर्तनाचा सामना करावा लागतो. कीर्तनाच्या सामन्यापासून मुक्त व्हावं याकरता घराचा त्याग करून कीर्तन ऐकण्याकरता यावं लागतं. विठाला 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 विठला 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 विठला. मग खरे साधू ओळखायचे कसे? भगवे वस्त्र परिधान केलेले आहेत ते खरे साधू. कपाळाला आळवा गंध लावलेला आहे ते खरे साधू. अंगाऱ्याच्या पुड्या देतात ते खरे साधू. संप्रदायाच्या मंत्रापेक्षा वेगळा मंत्र देतात ते साधू. ओळखता आले पाहिजे ना साधू. संत महात्मे पुरावा देतात. बहुरूपी धरे संन्यासाचा वेश, पाहुनी तयास धन देती. काय म्हणतायत एकनाथ महाराज? बहुरूपी धरे संन्यासाचा वेश, पाहुनी तयास धन देती. आपल्या राऊतवाडी नगरामध्ये जर एखादा भगवे वस्त्र परिधान केलेला महाराज येत असेल, साधू येत असेल आणि स्वतःला संन्यासी म्हणून घेत असेल आणि घराघरावर जाऊन भीक मागत असेल, शास्त्र तर असं सांगते ओरिजिनल साधू म्हणून घेताय ना राजा तुम्ही स्वतःला, मग खरे साधू तर कोणापुढे हात पसरत नाहीत. पुरावा आहे माझ्या तुकाराम महाराजाचा. एक साधक तुकोबाला म्हटले, तुकोबा आपण साधक आहात? म्हटले हो आहे. कशा करता या ठिकाणी आला? म्हणे मला तुमचं अनुकरण करायचं आहे. कोणतं अनुकरण? तुकाराम महाराज माझ्या कानावर असं आलंय म्हणे की तुम्ही कोणाच्या पुढे हात पसरत नाही. तुकाराम महाराज म्हटले 100% बरोबर आहे. माझ्या वडिलांपासून परंपरा आहे. माझ्या वडिलांनी जे केलं तेच आम्ही करतो. काय केलंय तुमच्या वडिलांनी? माझ्या वडिलांनी सांगितले बाबा काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. एवढंच नाही, तुकाराम महाराज त्या साधकाला प्रकट भाषेत उत्तर देत आहेत. तुका म्हणे कारी ब्रह्मांड ठेंगणे, तुका म्हणे कारी
ब्रह्मांड ठेंगणे तुका म्हणे काय ब्रह्मांड ठिकाणी ठेंगणे तुका म्हणे काय ब्रह्मांड ठिकाणी तुका म्हणे कारी ब्रह्मांड ठेंगणे तुका म्हणे कारी ब्रह्मांड ठेंगणे तुका म्हणे काय ब्रह्मांड ठिकाणी तुका म्हणे काय ब्रह्मांड ठिकाणी हात पसरी जिने भिक्क त्याचे हात पसरी जिने भिक्क त्याचे तुका म्हणे कारी ब्रह्मांड ठिकाणी तुका म्हणे काय ब्रह्मांड ठिकाणी तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगाणे हात पसरी जिने भिक्क त्याचे हात पसरी दिने दिग्गजाने तुका म्हणे काय ब्रह्मांड ठिकाणी वा या टाळकरी मंडळी करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा कारण साऊंड सिस्टीम गाणारे वाजवणारे टाळकरी हे कीर्तनकाराचे प्राण असतात. कीर्तनकार कितीही पट्टीचा असू द्या, कितीही विद्वान त्रिकाण पंडित असू द्या. तुम्ही म्हणसाल महाराज आम्ही काय पाप केलं? अरे बाबा तुम्ही आहे म्हणून आमचं दुकान चालतं. हा तुमच्यासारखे गिराईक आहेत आमच्या पुढे, आमचा म्हणून आमचा माल खपतो ना. हा तुमच्यासारखे गिराईक जर आमच्या दुकानात आले नसते, हे दुकानच आहे. आम्ही साधूच्या गप्पा या ठिकाणी करतो, त्या गप्पा तुम्ही घरी घेऊन जाता. मध्ये साधूचा माल आम्ही विकतो, तुम्ही गिराईक म्हणून त्या गप्पा उचलता आणि घरी घेऊन जाता. पण हे सगळं दुकान चालवण्यासाठी नुसतं साखर विकून चालत नाही, त्याच्यामध्ये गुळासारखे माणसं सुद्धा पाहिजे. ही सगळी गोड माणसं आहेत. करतवाडीचे आमचे रतन पाटील, तेजन पाटील, तेजराव पाटील सुद्धा आहेत. ही सगळी मंडळी प्रेम करणारी आहे. साऊंड सिस्टीम सुद्धा अतिशय सुंदर आहे. मराठी दिलीप भाऊची ना, वा. हे सगळी व्यवस्था करण्यासाठी सुद्धा खूप खटाटोप करावा लागतो. ऐका, तुकाराम महाराजाला साधकांनी विचारलं, महाराज तुमचं काय म्हणणं आहे? महाराज म्हणले, माझ्या वडिलांपासून परंपरा आहे. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जिने धिक्क त्याचे. म्हणजे महाराज मला कळालं नाही. म्हणे आमच्या वडिलांपासून चालत आलेली परंपरा आहे. आमच्या वडिलांनी कधी कोणाला सुतळीचा तोळा सुद्धा मागितला नाही. म्हणजे महाराज म्हणे हे खऱ्या साधूचे लक्षण आहेत. खरे साधू कधी कोणाला मागत नसतात, अर्थात ते गावात येतच नसतात. भंडारा डोंगरावर जाणारे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज, त्यांना देऊ गावामध्ये फिरता येत नव्हतं का? फिरता येत होतं, पण त्यांना समजलं आपल्याला जर साधू म्हणून समाजामध्ये जगावं लागत असेल तर मला तरी असं वाटते, तुकाराम महाराज म्हणतात समाजामध्ये फिरून चालत नाही. समाजामध्ये साधू जर फिरत असतील लोक त्यांना नावबोट ठेवतात. तुमच्या म्हणे काय महाराज लोकांना त्रास होत नाही का मावशा? हो, खूप त्रास होतो. जेवढा त्रास आमचे लोक सहन करतात तेवढा त्रास मला तरी असं वाटते कोणी सहन करत नाही. तुम्ही म्हणसाल महाराज कसं आहे? आमचं कसं असतं, आम्ही बाळा पिपळ्यावरचे मुंजे, या गावून झालं की त्या गावून झालं की या गावाला जावंच लागतं. आज आपले BDO पोपडे साहेब यांचा मला फोन आला, तसा नेहमी फोन येतो. गजानन महाराज सेवा समितीचे सदस्य असल्यामुळे आमच्यावर नितांत प्रेम करणारे ते आहेत. त्यांनी सांगितलं, महाराज तुमची सेवा पाहिजे. म्हणे का पाहिजे? म्हणजे गजानन महाराज संस्थांचे तुम्ही विद्यार्थी आहे, त्यामुळे गजानन महाराजांचं चरित्र जेवढं तुम्हाला माहीत आहे तेवढं मला नाही वाटत की कोणाला माहीत असेल. अरे बाबा असं समजू नका. गजानन महाराजांचा भक्त परिवार या ठिकाणी बसलेला आहे आणि या ठिकाणी बसलेल्या मातावर्ग यांच्याजवळ जवळपास 70% गजानन विजय ग्रंथ आहे. 70% ग्रंथ वाचतात बरं या. आणि तुमच्यासारख्या मावल्या आमच्यासारख्या पुढे येऊन बसतात म्हणून आमचा माल खपतो. आज मी नारदाच्या गादीवरून सांगेल, महाराष्ट्रात जर वारकरी संप्रदाय जिवंत ठेवण्याचं काम कोणती व्यक्ती करत असेल ती फक्त माता माऊली करते. कारण आज कथेमध्ये तुमचाच कार्यक्रम, कथेमध्ये तुमची गर्दी, कथेमध्ये गर्दी तुमचीच.
कीर्तनामध्ये गर्दी तुमचीच, नळावर गर्दी तुमचीच, चक्कीवर गर्दी तुमचीच आहे का नाही? म्हणजे कशात म्हटलं नाही पाहिजे उद्या कोणा की महिला मंडळी कशातच मागे नाही. अरे सगळ्या विषयात पुढे आहेत, त्या भांडणात का असो ना पण पुढे आहेत ना, असल्या पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये कुठेही असू द्या माझ्या राजांनो, माता वर्ग बहुसंख्येने उपस्थित असतो म्हणून कीर्तन प्रवचनाची शोभा वाढते आणि आलं पाहिजे. बघा किती त्रास असतो यांना काका, खूप त्रास असतो. सगळे झोपल्यानंतर झोपते ती माऊली. हा, सगळे झोपल्यानंतर झोपते ती माऊली. कथेतही येते, कथेतून गेल्यानंतर संध्याकाळी घरच्या लोकांची व्यवस्था करते, स्वयंपाक वगैरे तयार करते, त्या लोकांना सगळ्या ताज्या ताज्या पोळ्या बनवून खाऊ घालते आणि जेवल्यानंतर सगळ्याच्या पाठीमागून जेवते. भांडे वगैरे धुतल्यानंतर सगळ्याच्या पाठीमागून झोपते आणि मला असं वाटते ती सगळ्याच्या अगोदर सुद्धा उठते आणि एवढं सगळं आवरचिवर करून पुन्हा कथेतही येते, हरिपाठातही येते, कीर्तनही येते. तुम्ही करून पहा ना एखाद्या बारीनं पोळ्या, तुम्ही करून पहा एखाद्या बारीनं भाजी. जेवढं सोपं वाटते ना आपल्याला आजी, तेवढं हे सोपं नाही. म्हणून प्रपंच सुद्धा तुम्हीच करावं आणि खरं सांगू परमार्थ सुद्धा तुम्हीच करावं. विठाला विठाला विठला 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 विठला. म्हणून खरे साधू कसे ओळखता आले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, हात पसरीजीने धिक्क त्याचे, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगडे. आमच्या वडिलांपासून चालत आलेली परंपरा आहे, आमच्या बापाने कधी कोणाच्या पुढे हात पसरवला नाही, आमच्या तो कुळात नाही, आम्ही पसरवणार नाही. म्हणजे मग जे ओरिजिनल असतात ते कधी हात पसरत नसतात आणि जे डुप्लिकेट असतात ते पसरवल्याशिवाय राहत नसतात. मग आता आपल्याही गावामध्ये साधू लोक येतात. एकनाथ महाराज तर त्या साधूचं तोंड भरून कौतुक करतात. बहुरूपी धरे संन्यासाचा वेश, पाहुनी तया सधन देती. बहुरूपी, माझ्यासारखा एखादा दिसणारा माणूस तुम्हाला दिसतो, पण माझ्या अंगावर भगळे कपडे असले म्हणून मी संन्यासी झालो का? नाही. आपण समजून घेतलं पाहिजे. आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे, बरेच लोक आहेत. प्रयागराजला महाकुंभ मेळा चालू आहे, तिथं सगळे साधूच जातात असं काही आहे का? 10% पाकिट मारणार लोक त्या ठिकाणी गेले असतील, 10% लोक भीक मागणार लोक गेले असतील, 15 करोड लोक त्या ठिकाणी गेलेले आहेत. प्रत्येक भिकाऱ्याने 1-1 रुपया जरी मागितला तरी तो रोडपती नाही, करोडपती होतो तो. 15 करोड साधू लोक गेलेले आहेत. माझा भाव हा आहे तुमच्या समोर माझ्या राजांनो, की त्या ठिकाणी खरे साधू सुद्धा गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी डुप्लिकेट सुद्धा गेलेलेच आहेत. मग हे ओळखता कसे आले पाहिजे? विचारलं पाहिजे खोट्या साधूला कधीतरी, आले ना महाराज तुम्ही आमच्या दारावर, चहा काय घेता, जेवण करून जा. पण विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांना कवित्व करून ठेवलेला हरिपाठ किती अभंगाचा आहे हे आम्हाला सांगा. कधीतरी परीक्षा घेत जा तुम्ही बी. त्याला विचारलं पाहिजे, गायत्री मंत्र म्हणून दाखव. त्याला विचारलं पाहिजे, भारत कोणत्या खंडात आहे, तू पंजाबचा आहे, तू बिहारचा आहे, भारतीय आहे का पाकिस्तानी आहे, विचारलं पाहिजे ना. विचारत नाही आपण. तो फसवणारा साधू तुमच्याबद्दल जर 4 प्रेमाच्या गोष्टी बोलत असेल तर मला असं वाटते तुम्ही चहा कॅन्सल करता. बाबा थांबा मुक्कामी, तुमच्याकरता स्पेशल भजे बनवते. फसली माऊली. सांगतात लोक तुमच्या बाबतीत काही बाहेर चर्चा करत असतात, तुमच्या अगोदर तुमच्याबद्दल बाहेर ते शहानिशा करतात की हे काय करतात, यांना मुलं किती आहे, त्यांच्या मुली काय. येतात फसवे साधू आणि आल्यानंतर बघा त्यांचं पान खाऊन चोच लाल झालेली असते, अंगावर भगवे कपडे असतात, कपाळाला आळवा गंध लावलेला असतो आणि असे हार्मोनियम त्यांनी इथं ठेवलेले असते, पेटी. येतात ते गाणे करत, मच्छिंद्रनाथ गोरखनाथ बाबा जन्मले उकांड्यात. ते चालू असतं त्याचा स्वर. अक्कलकोटाकून दांडगापुराकडं बाबा निघाले पोटाकडं. माय म्हातारी असतेच बसलेली दरवाजात. माय बाबा कोणाचं घेत नाही माय, पण मला माहित आहे तुला 2 मुलं आहेत माय. एक मुंबईला असतो माय, दुसरा पुण्याला असतो. एकाला 15 लाखाचं पॅकेज आहे, एकाला कमी का असे ना पण आहे माय, त्यालाही सुद्धा 10 लाखाचं आहे. 2 मुलं आहेत माय तुला. एक मुलगी आहे, मुलगी चांगल्या घरी दिलेली आहे. मुलीचा प्रपंच फार नेटका चालू आहे माय. मला माहित आहे तुझ्या मुलीकडे सुद्धा 25 एकर जमीन आहे. माय बाबाला चहा घेण्याकरता बोलावते, माय म्हणते चहा कॅन्सल, डायरेक्ट जेवणच कर. महाराज घरामध्ये गेल्यानंतर विचारलं जातं, हे पोते कशाचे आहेत?
आजी सांगते माझ्या लेकीच्या शेतातले आहेत 25 एकर आहेत, तुम्ही सांगितलं 3च पाठवले 10-12 पोते, पण आजी मी तुमच्याबद्दल खरं बोललो की नाही? आजी म्हणते हो महाराज तुम्ही माझ्याबद्दल खरं बोलले. एक काम करा महाराज, या 25 पोत्यापैकी एक पोतं तुम्ही संन्यासाला दिले नाही बहुरूपियाला. ऐका, तुम्ही खऱ्या साधूला दिलं का? तुकाराम महाराज तर सांगतात खरे साधू कधी कोणापुढे हात पसरत नाहीत, पसरतच नाहीत. विधीचं विधान आहे, नियम आहे, पसरत नाहीत. म्हणजे तुमच्या घरातून एखादं पोतं उचलून घेऊन जात असतात, मग ते खरे साधू आहेत का? जीवनामध्ये जर तुम्हाला अनुकरण करायचं असेल ना माझ्या राजानं, तर खऱ्या साधूची केली पाहिजे. ओळखलं पाहिजे, कधीतरी ओळखलं पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ तयार करून ठेवला. ते अभंग किती आहेत? किती आहेत हरिपाठाचे अभंग? किती आहेत? मावल्या हो, किती आहेत? कोण म्हणलं 32? अरे गजानन महाराजांचा भक्त परिवार आहे आपण सगळे लोक. मला माहित आहे राऊतवाडीमध्ये अनेक महिला मंडळ तयार आहेत, भजन मंडळ, भजन करणारे आहेत. आपला हरिपाठ पाठ असला पाहिजे. हरिपाठाचे अभंग किती आहेत हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्या साधूची कधीतरी तुम्ही सुद्धा परीक्षा घेतली पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे, सांगा ज्ञानेश्वर महाराजांनी किती अभंग तयार करून ठेवले? तुम्हाला पटकन उत्तर देता आलं पाहिजे. 27. किती? आता माहीत 27 असतात वय, आता माहीत पडलं मला, 27च असतात. काही लोक हरिपाठ करत असताना सुंदर ते ध्यान हा अभंग गातात. तो हरिपाठाचा पहिला अभंग नाही, कारण त्याचा जो शेवटचा भाग आहे हा तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख आहे, अर्थात तो अभंग तुकाराम महाराजांचा आहे. आपला हरिपाठ चालू होतो, ज्ञानदेव म्हणे व्यासाचे खून देवाची द्वारी वा क्षणभरी. इथून पासून आपला हरिपाठ चालू होतो. ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती दे विज्ञान, समाजी संजीवन हरिपाठ, पुढे गुरुपरंपरा, बोलिले लोकरे ना आरती वगैरे. पण देवाचे द्वारेपासून ज्ञानदेवाप्रमाणे जर तुम्ही अभंग मोजले तर ते अभंग भरतात 27. म्हणून किती अभंग आहेत? किती? किती? ऐकू येत नाही, जोरान बोला. किती? बस, मला माहित आहे आता तुम्हाला एवढं ध्यानात राहणार आहे चांगलं, आणि हे ध्यानात ठेवा, असलं पाहिजे, माहीत असलं पाहिजे. म्हणून कधीतरी आपण त्या साधूला विचारलं पाहिजे. माझे तुकाराम महाराज असं म्हणतात, जे डुप्लिकेट असतात ना हे डुप्लिकेट मागितल्याशिवाय राहत नाहीत, आणि जे ओरिजिनल असतात हे दिलं तरी घेत नाहीत. तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना सोनं चांदी हिरे माणिक मोठे पाठवले होते. ओरिजिनल संतांची परीक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी घ्यावी. तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू असावं देवाच्या देवळामध्ये दर एकादशीला. जिजाऊ साहेबांनी सांगावं, राजे देहूचे साधू म्हणून ओळखले जाणारे प्रख्यात कीर्तनकार आहेत, त्यांना मानपानानं तुकाराम महाराज असं म्हणतात. कधीतरी त्यांच्या कीर्तनामध्ये जाऊन बसत जा, जीवनाचं सोनं होईल. शिवाजी महाराज म्हणतात, महासाहेब जीवनाचं सोनं तर होईल तेव्हा होईल, पण मी महाराजांना सोनं घेऊन जातो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी हाती घोड्यावर बसेल इतकं सोनं चांदी नाणे तुकाराम महाराजांना देण्याकरता आणावं. पण तुकाराम महाराजांनी म्हणावं, ये रवित तुमचे धन ते आम्हा मृतकी समान. राजे आपण आमचा मानपान ठेवला, आम्हाला तुमचा स्वाभिमान असेल राजे, पण तुम्ही पाठवलेले हिरे माणिक मोठे सोने चांदी हे आम्हाला मातीसारखे आहेत, मातीसारखे. सोने रुपे आम्हा मुतुके समान, अनेक पाचान खरे जैसे, माणिक पाचान खरे जैसे. अनेक पाषाणा माणिक पाचान खरे जैसे. काय म्हणतात तुकोबा? सोने मृते आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. तुम्ही जे सोने पाठवलं ना, सोनं हे सोनं आम्हाला मातीच्या बरोबर आहे. आपण तर सोन्यासाठी भांडणं करतो. आपल्याजवळ असलं सोनं की झोप लागत नाही. म्हणतात ना सोनेवाले सोना नाही, ओ सोनेवाले सोना नाही. एका काकूला मी विचारलं, काकू तुम्ही दिवसा झोपता रात्री झोपत नाही? म्हणे रात्री सोनं जर चोरून नेलं तर. म्हटलं किती काय? म्हणे आहे 5 ग्रॅम. 5 ग्रॅमसाठी झोप लागत नाही. ट्रॅक्टर पाठवले होते, हातीवर पाठवलं होतं सोनं.
हजारो मावळांच्या सानिध्यामध्ये निघाला होता सोनं चांदी घेऊन लवाजवा, पण तेही तुकाराम महाराज होते. ते जर माझ्यासारखे असते ना मावशी, हो, चांदी काय सोनं काय तुम्हाला दिसलोच नसतो मी. आपण फक्त साधूच्या गप्पा करतो. आपण सगळे प्रापंचिक लोक आहोत. बघा ना, गजानन महाराजांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो. ओरिजिनल साधूच्या गप्पा करण्यामध्ये जर एवढा आनंद असेल तर खरे साधू होण्यामध्ये किती आनंद आहे. ह्या गप्पा काय प्रपंचातल्या गप्पा आहेत का? तुम्हाला तर काही समजत नाही. ह्या गप्पा आहेत का? ह्या राजकारणातल्या गप्पा आहेत का? महाराज, संप्रदायामध्ये कीर्तनाचे सुद्धा नियम आहेत. भक्ती ज्ञान विरत इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भरीत वैराग्याच्या गोष्टी विवराव्या, जेणेकरून ही मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, अशी कीर्तन मर्यादा आहे. तुमच्या आमच्या घरची, तुमच्या नाही आमच्या नाही, संतांच्या घरची. साधूच्या गप्पा करा, कारण साधूच्या गप्पा केल्यामध्ये सुद्धा उदार आहे. कधी कधी तर काही लोक असं म्हणतात साधूच्या गप्पा करण्यामध्ये सुद्धा आनंद आहे. साधूच्या गप्पा करत असताना जर खालचे लोक झोपत असतील तरी तो मुक्त आहे. बाबा मग हे मस्त सांगितलं महाराज तुम्ही आपल्याला. आजपासून उद्यापासून कीर्तनात आल्यानंतर फक्त झोपायचं काम करायचं. असं का म्हणजे तुम्ही नाही का सांगितलं साधूच्या गप्पा ऐकत असताना कीर्तनात येऊन झोपलं तरी माणसाचा उद्धार आहे. उद्धार आहे ना. मोठ्या यादीत नाव येते तुमचं. सांगू तुम्हाला कसं येतं, सांगतो बघा, ऐका. कीर्तन फार सांगण्यासारखं आहे, वेळही फार कमी आहे. कारण आपण थांबू शकतो पण घड्याळचा काटा नाही थांबत. राम नाम पे तूने बंदे क्यों अपना मुख मोड़ा, दौड़ा जाए रे समय का घोड़ा, दौड़ा जाए रे समय का घोड़ा. आपण एकदा थांबू, पण घड्याळचा सेकंद काटा थांबत नाही, थांबतच नाही. परमार्थ श्रवण करत असताना, ज्ञानाच्या गोष्टी श्रवण करत असताना तुम्हाला झोप लागली तरी चालेल. महाराज म्हणतात ज्ञानाच्या गोष्टी कानावर पडत असताना श्रवण करणारी व्यक्ती जर झोपत असेल तरी तिचा उद्धार होतो. म्हणे हे कसं काय? म्हणे परंपरा आहे. आणि कोणापासून? पार्वती मातेपासून. अरे बापरे, याचा त्याच्याशी काय संबंध? म्हटलं खूप मोठा संबंध आहे. त्यांचा यांच्याशी संबंध आहे म्हणून आपण सगळे लोक एकत्रित आहे. हा, आपण लोक कीर्तनातून सांगतो ज्ञानदेवे रचला पाया आणि उभारिले देवालया. त्याही पलीकडे आपण लोकांना सांगतो जगद्गुरु तुका झालासे कळस आणि भजन करा. वारकरी संप्रदायाचा पाया विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांनी रचला आणि याचा फार मोठा हा वेल लांबत 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 जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज शिखर झाले, कळस झाले. विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांपासून आपण सुरुवात केली, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीमागून ही सुरुवात कशी इथपर्यंत आली हे माहीत आहे आपल्याला? नाही माहीत. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आहे आणि आद्य भगवान भोलेनाथ हे ब्रह्मज्ञानी आहेत. सगळ्यात पहिलं ज्ञान जर कोणाजवळ असेल तर ते मला असं वाटते भगवान भोलेनाथाकडे आहे. कारण सृष्टीचे निर्माते 3 लोक आहेत. जसा भारत देश जर चालवायचा असेल, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती हे 3 लोक देश चालवतात. तसं अख्खं विश्व चालवण्यासाठी 3 लोकांची गरज आहे. एक ब्रह्मदेव, दुसरे विष्णू भगवान आणि तिसरे भगवान भोलेनाथ. काय केलंय या लोकांनी? सृष्टीची निर्मिती केली. कुठून पासून सुरुवात आहे? पूर्वी नव्हते कोठेच काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी, कानुबा तेरे तेरे ते. काय वर्णन आहे महाराज. अहम ब्रह्मास्मी सर्वम खलमिदम ब्रह्म. शास्त्र सांगतंय माझ्या राजांनो काहीच नव्हतं तेव्हा एक ढलगत निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली. आता हे कटू अभंग आहेत. कटू अभंग सांगण्यासाठी मी या ठिकाणी नाही. सांगू तुम्हाला कसे अभंग आहेत. पती जन्मला माझी उदरी, मी झाले तयाची नोवरी. महाराज हे आम्हाला कळलं नाही, तुमच्या माहिती करता ते आम्हालाही कळत नाही, पण तिथून पासून चालू झालेली ही परंपरा आहे. भगवान भोलेनाथ ब्रह्मज्ञानी असल्यामुळे पार्वती मातेने भगवान भोलेनाथाकडे हट्ट करावा. हट्ट करावा म्हणजे लय खुश दिसता तुम्ही धनी. म्हणे हो, मी नेहमी खुशच असतो. कारण भगवान भोलेनाथ प्रभू रामचंद्राचं सातत्याने स्मरण करतायत. श्रीराम जय राम जय जय राम भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. भगवान भोलेनाथ कैलास पर्वतावर विराजमान असून भगवान रामचंद्राचं स्मरण करतायत. अखंड खंडेन जीवन रामकृष्ण नारायण असं सातत्याने स्मरण करणारे भगवान भोलेनाथ खुश दिसत आहेत. पार्वती मातेनं विचारलं, म्हणे धनी, ओ धनी,
काय म्हणते, लय खुश दिसता तुम्ही. म्हणे मग माझ्याकडे ब्रह्मज्ञान आहे. वा. आता तुम्हाला सांगू का, आपल्याजवळ जर काही गुह्य गोष्टी असतील ना, त्या कधी कधी पत्नीला सुद्धा सांगू नये. जर त्या गोष्टी तुम्ही तिला सांगितलं, ते बिन जेवायचीच फुकते. इतकी फुकते की बिलकुल नागिनसारख्याच फुसकाऱ्या निघतात. फुस. तुम्ही ते मला सांगितलंच नाही, तुम्ही ते काहीतरी मला सांगणार होते ते सांगूनच टाका. बरं, तिला सांगायला काही हरकत नाही, पण तिला सांगितलं की शेजारणीचे कान फुकते. ही कान फुके धंदे कधीपासून चालू झाली, याची सुद्धा परंपरा आहे. तुमच्या म्हणे काय तुम्ही कान फुकता म्हणून तुम्ही मोठ्या झाल्या का? नाही, तुमच्याही कोणीतरी गुरु आहेत. हा, गुरु आहेत. ही परंपरा आहे. भगवान भोलेनाथाला ब्रह्मज्ञान झालंय. पार्वती मातेनं हट्ट केला, मला ते ज्ञान सांगा. भगवान भोलेनाथ म्हटले, म्हणजे तू नको ज्ञान ऐकू. म्हणे का, तुम्हाला तर काही. पार्वती माता म्हणते, मी भगवान भोलेनाथ, मला म्हणते तुम्हाला काही समजत नाही. काय भानगड आहे. मग सांगावंच लागेल. भगवान भोलेनाथ म्हटले, अगं नक भानगडत पडू तू या. हे ब्रह्मज्ञान म्हणजे कोराझन सारखं आहे. हे ब्रह्मज्ञान म्हणजे हलाहल विषासारखं आहे. हे पचवण्यासाठी सुद्धा योग्यतेचाच माणूस लागतो. हे ब्रह्मज्ञान म्हणजे वाघिणीच्या दुधासारखं आहे. आलं तुमच्या लक्षात? वाघिणीचं दूध आणि म्हशीचं दूध यात जमीन आसमानचा फरक आहे. वाघिणीचं दूध, म्हशीचं दूध आणि गाईचं दूध जमीन आसमानचा फरक आहे. गाईचं दूध तुम्हाला लोखंडाच्या पात्रामध्ये साठवता येईल, म्हशीचं सुद्धा तुम्हाला प्लास्टिकच्या भांड्यात साठवता येईल. पण वाघिणीचं दूध एक तर सापडत नाही. वाघिणीचं दूध एक तर सापडत नाही, आणि सापडलं तर ते लोखंडाच्या किंवा प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये साठवल्या जात नाही. वाघिणीचं दूध साठवण्यासाठी सुवर्ण पात्राची आवश्यकता लागते. तसं ओरिजिनल ज्ञान पचवण्यासाठी सुद्धा ऐकणारा सोन्यासारखा लागतो. त्याची मेमरी हँग नाही झाली पाहिजे. आपल्या मेमरीत पहिलेच व्हायरस घुसेल आहेत. आपण सॉफ्टवेअर मारू मारू परेशान. इकडून तिकडून सकाळी सॉफ्टवेअर मारलं की संध्याकाळी घरी गेलं की किर्तन. आपण किती बी व्हायरस साफ केलं तरी आपलं मेमरी आपोआप डाउनलोड होते. त्याच्यामुळे भगवान भोलेनाथ म्हणले, या भानगडीत तू पडू नको. ती म्हणले, सांगावंच लागेल. पण ब्रह्मज्ञानी आहेत ना महाराज, आणि ब्रह्मज्ञानी असल्यामुळे विचार केला, ज्या अर्थी आपली धर्मपत्नी आपल्या समोर हट्ट मांडते, त्या अर्थी पार्वती माता ही एक प्रकारची स्त्री आहे. आणि विधीचं विधान सांगते की स्त्रीचा हट्ट हा पती परमेश्वरानं पुरवला पाहिजे. 3 हट्ट पुरवले पाहिजे. एक बाल हट्ट पुरवला पाहिजे, दुसरा राज हट्ट पुरवला पाहिजे, आणि तिसरा पत्नी हट्ट पुरवला पाहिजे, म्हणजे स्त्री हट्ट पुरवला पाहिजे. तुमच्या घरात पाहुणे येईल असू द्या. पाहुणे घरात आले म्हणून सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी लहान लहान लेकरं तयारच असतात. घरामध्ये जर तुमच्या पाहुणे आले की लहान लहान लेकरं बरोबर पाहुण्याच्या तोंडाकडे पाहतात, बाबा मला 10 रुपये दे ना. भले चित्र लेकरं, बाबा मला 10 रुपये दे ना. आरामशीर मागणार नाहीत ते. मम्मी काय म्हणतो रे, पाहुणे घेऊन समजा, मला 10 रुपये दे. त्या पाहुण्याकडे पाहून म्हणते, मला 10 रुपये दे ना. पाहुणे म्हणतात, गड्या मी बी भाड्यापुरती आणले नाही, दिले असते. लेकरं भले विचित्र असतात. ही परंपरा आताची नाही, याचं अनुकरण, याचा अनुभव आपण सगळे लोक घेतो. तुमच्या घरामध्ये पावले आल्यानंतर त्या पाहुण्याकडे पाहून तुम्हाला तुमचे मुलं 10 रुपये मागतात, आणि मी सांगतो तुम्ही सुद्धा टाइमपास करायचा नाही, पटकन काढून द्यायचे आणि मोकळं करायचं. नाही तर ते तुम्हाला काय फेकून मारीन काही सांगता येत. लेकरं मोठी चित्र असतात. दुसरा हट्ट आहे, कारण तो बाल हट्ट असल्यामुळे त्याचा हट्ट आपण पुरवला पाहिजे. दुसरा हट्ट राज हट्ट सांगितला. राजा जर गादीवर बसलेला असेल आणि राजा जर राजाच्याच मनानं सगळा कारभार करत असेल, प्रजेच्या आज्ञेचं पालन करत नसेल, तर शास्त्र सांगतंय त्या राजाला गादीवरून उतरवण्याची ताकद तुमच्यात आहे, त्याला उतरवलं पाहिजे. कधी काळी राजानं प्रजेचं ऐकलं पाहिजे. जो राजा प्रजेचा ऐकतो तो राजा म्हणण्याच्या योग्यतेचा आहे, याचा अर्थ आहे तो राजहट्ट आहे. आणि तिसरा हट्ट सांगितला स्त्री हट्ट. शेतीमध्ये कापूस जास्त होत असेल, दरवर्षी 1-1 ग्रॅम करता, पत्नी म्हणत असेल यावर्षी कापूस जरा जास्त झाला, माझी इच्छा आहे जरा 10 ग्रॅमची करायची होती, 10 ग्रॅमची जरा करायची होती. दरवर्षी तुम्ही मला 5-5च करता, यावर्षी 10 ग्रॅम करायची होती. असं जर ती 10-10 खेप म्हणत असेल तर बुवानं कापूस शकून तिची बराबरी केलीच पाहिजे. नाहीतर ती त्या कापसाला आग लावायला मागे पुढे पाहत नाही. तसं हे 3 हट्ट शास्त्र सांगते. तसं भगवान भोलेनाथाने सुद्धा विचार केला, माझी धर्मपत्नी पार्वती आहे. विठाला 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 विठला 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 विठला. हो, माझी धर्मपत्नी पार्वती आहे, आणि ही सुद्धा स्त्री आहे, हिला सुद्धा भावना आहेत, हिचा सुद्धा हट्ट आपण पुरवला पाहिजे.
पण म्हणून पाहू जमलं तर जमलं. अगं नको ऐकू म्हणे, तू झोपशील. ते म्हणे तुम्हाला काही समजत नाही, मी नाही झोपणार, तुम्हाला ते सांगावंच लागेल. भोलेनाथ म्हटले कशाला ऐकते तू, हे तुला काय उसाच्या रसासारखं वाटलं का, हे काय तुला दही ताकासारखं वाटलं का. अगं हालाहाल नावाचं विष पचवण्यासाठी सगळ्या लोकांना माझी निवड केली. म्हणे काऊन, म्हणे मीच योग्यतेचा होतो म्हणून. म्हणे मग, म्हणे हे जसं हालाहाल नावाचं विष पचवण्यासाठी योग्य माणूस मला निवडलं, तसं हे ऐकण्यासाठी सुद्धा योग्य व्यक्ती लागते ना. म्हणे मग मी नाही का, म्हणे अजिबात नाही. रुसवे फुगवे चालू झाले, पण हट्ट काही सोडला नाही. ठीक आहे म्हणे, पण माझी एक अट आहे. म्हणे काय, मी ज्यावेळेस ब्रह्मज्ञान तुला सांगेल त्यावेळेस ब्रह्मज्ञान सांगत असताना हुंकारा देण्याचं काम करायचं. जसं एखाद्या नातीला हळू टाकायची ताप, एखाद्या नाताला किंवा एखाद्या नातीला झोप येत नसेल तर ती आजी आजोबाकडे जाते, आजी मले नाही का एक काय नाही सांग ना, काय नाही आबा मला एक काय नाही सांगा ना, काय नाही. आजोबा म्हणतात रे गप्प बस रे, तू कुठं काय नाही ऐकतो रे, सांगा ना काय नाही, सांगा ना काय नाही. म्हणू आजोबा म्हणतात ठीक आहे मी तुला गोष्ट सांगतो, पण एक काम कर, मी ज्यावेळेस गोष्ट सांगेन त्यावेळेस हुंकारा द्यायचा. मग आजी किंवा आजोबा त्या लहान बाळाला, त्या लहान मुलीला आपल्या मांडीवर घेतात आणि चालू करतात काय, एक होता राजा त्यानं खाल्ला भजा, मग मजाच मजा, वाईट अर्थ करू नका. चालून जात त्याचे, मांडीवर बाळ टाकलेलं आहे, थापटतात, गप्पा सांगतायत, मांडीवर बाळ आहे. काही काही आजा गाणे म्हणतात, लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या सोनुल्याला झोप का ग येत नाही. तुम्ही झोपू नका म्हणजे झालं बरं. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. राम हरी बा, मी एका कीर्तनात असंच म्हटलं, उभे टाळकरी झोपले ना बा. पण महाराज गमने तुम्ही अंगाई गीतच असं म्हटलं की मला झोपच आली. झोपू नका, मला काय सांगायचंय. आजीनं आजोबानं नाताला नातवंडीला आपल्या मांडीवर घेतल्यानंतर कोणी गाणे म्हणते, कोणी गप्पा सांगते, पण जोपर्यंत गोष्ट काय नाही चालू आहे तोपर्यंत मांडीवर असलेली ती छोटी छोटी पिल्लं, ती छोटी छोटी लेकरं हुंकारा देत असतात. कुठपर्यंत, जोपर्यंत डोळ्यावर झापड येत नाही तोपर्यंत. खरं आहे का खोटं आहे, खरं आहे ना, द्या 100 रुपये. जोपर्यंत ती गुंगत नाही, झोपत नाही तोपर्यंत ती चालू असते. तसंच झालं. झाली कथेला सुरुवात. भगवान भोलेनाथ पार्वती मातेला ज्ञान सांगतायत. सुरुवातीला सांगितलं होतं ऐकू नको, ऐकण्याच्या पात्रतेची नाहीत, अधिकारी नाही, झोपशील. पण हट्ट असल्यामुळे भगवान भोलेनाथांनी सांगायला सुरुवात केली, कर्मधर्म सुदैवानं. अर्धा तास हुंकार देत होती, 1 तास हुंकार देत होती. ब्रह्मज्ञान म्हणजे काय, 27 अभंगाचा हरिपाठ होता का तो? वर्षानुवर्षे होतं ते. आपल्या घरात जसं कीर्तन चालतं तसं काही होतं का ते? सटकन सांगा मोकळे व्हा. शांततेत होतं, कारण धीरे का फल मिठा होता है. शास्त्रकार सांगतायत कोणतीही गोष्ट जीवनामध्ये अनुकरण करत असताना ती शांततेत स्वीकारा. ऐकत असताना सुद्धा शांततेत ऐका. आमचे कीर्तनकार लोक सांगतात घरी जात असताना काहीतरी चांगल्या गोष्टी घेऊन जा, खरंच चांगल्या गोष्टी घेऊन जा, पण माझी चप्पल सोडून घेऊन जा. नाही तर म्हणसान महाराज खरी गोष्ट सांगितलं तुम्ही, आताच घेतली 400 रुपयाची, तुमचीच घेतो. झालं ना असंच. कीर्तन झाल्या मी सांगितलंय आजच्या कीर्तनातून तुम्हाला काही चांगलं वाटत असेल तर घरी घेऊन जा. त्या बहादरानं कीर्तन ऐकलं, माझी चप्पल पायात घातली. बरं घातली तर घातली, मंडपात चप्पल घालून हिंडत होता. मी त्याला विचारलं ए ती चप्पल माझी दिसते. म्हणे महाराज खोटे बोलता तुम्ही. म्हटलं कसं काय, तुम्ही नाही का म्हणे कीर्तनात सांगितलं की चांगलं घेऊन जा. म्हटलं मग माझीच का. चपलाकडे दुर्लक्ष झालं पाहिजे. कीर्तनामधून काही गोष्टी जर तुम्हाला स्वीकारता येतील त्या सुद्धा अनुकरण करत असताना हळूहळू ढाळे. याचं कारण काय, तुम्ही जर नुसतं चटर बटर खात असाल ना, काही लोकांना सवय असते, आणि शास्त्र तर इतकं बारीक असते की असं म्हणतात एक घास 32 वेळा चावला पाहिजे. पण मला नाही वाटत चिखलीतला कोणताच माणूस 32 वेळा चावत असेल. आलं की येऊ द्या आहे का नाही. म्हणून हे कशासाठी आहे हो, पचन क्रिया चांगली झाली पाहिजे. अन्नही किती चांगलं असलं तुम्ही जर नुसतं खात राहिले तर मला नाही वाटत ते तुम्हाला चांगल्या पद्धतीचं पचेल. पहा आपल्या मायबापांनी किती बारीक विचार केला, या संतांनी या सकल समाजाचा विचार केला. म्हणून खात असताना सुद्धा शांततेत खा, बारीक चावा. का, ते पचलं पाहिजे. त्याच्या पाठीमागचे अनेक दुर्गुण आहेत महाराज. जर अगडबगड तुम्ही खात असाल तर पोट बिघडेल, डोकं दुखेल, चक्कर येतील, सगळा प्रॉब्लेम होईल. त्यामुळे याचा सुद्धा विचार या लोकांनी केला. म्हणून
पार्वती माता 1 तास 1.5 तास 2 तास 2.5 तास 3 तास, पण ती म्हणली आता काही जमत नाही. कीर्तनाचं सुद्धा तसंच आहे बरं, कीर्तनाचं सुद्धा तसंच आहे. 1 तास सगळे टकमक पाहतात गुलाबाच्या फुलासारखे, 1.5 तास थोडे 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 गुंगतात, 1.25 तास झाला की लगेच वा, 1.25 तास झाले, 2 तास लगेच संसर्गजन्य नावाची बिमारी येते. डुकली महाराज हजर हो, हे डुकली येते कीर्तनात. जांभळी आणि डुकली ह्या सख्या बहिणी आहेत. जांभळी डुकली ह्या सख्या बहिणी आहेत. जशी कोरोना नावाची महामारी होती, संसर्गजन्य बिमारी म्हणजे काय, एकापासून दुसऱ्याला तात्काळ होणारा रोग, त्याला म्हणतात संसर्गजन्य. चिकनगुनिया, माकडगुनिया आणि कोरोना ह्या अशा बिमाऱ्या एकापासून दुसऱ्याला तात्काळ होणार. तसंही झोप सुद्धा तशीच आहे, झोप सुद्धा तशीच आहे. तुम्हाला जर ती आली का नाही, ती हळूहळू डुकली येते आणि ती कीर्तनात 100% येते, कीर्तनात पहिली येते. घरी नाही येणार. घरी 4 दिवस सासूचे हसत हसत पाहती, 4 दिवस सासऱ्याचे, रातभर TV चालते आपली, त्यावेळेस झोप येत नाही. पण कीर्तनात कधी चांगल्या गोष्टी निघाल्या की ती आल्याशिवाय राहतच नाही. कारण तिला सुद्धा वरदान मिळेल आहे, जिथं परमार्थाच्या गप्पा चालतील तिथं तुला चांगले आनंदात झोपेल. मग काही काही लोक कीर्तनात येऊन झोपतात. सांगू तुम्हाला, कीर्तनात येऊन झोपल्यानंतर सुद्धा माणसाचा उद्धार आहे. इथं येऊन झोपा, मला माहित आहे तुम्ही झोपत नाही, पण शास्त्र सांगते कीर्तनात येऊन झोपले तरी तुम्ही तुमचं नाव घ्यावं लागतं. बानं पार्वती मातेनं हट्ट केला, सांगायला सुरुवात केली. 1.25 तास 3 तास हुंकारा दिला. कर्मधर्म सुदैवानं आईसाहेब झोपल्या. जगाची मालकीन जर त्या काळात तिथं झोपत असेल तर तुम्ही ना आम्ही चिखलीकर काहीच नाही. मग चला बा सोडला आपण. म्हटलं काऊन, म्हणजे पार्वती झोपली म्हणून आपण काहीच नाही. त्या माऊली झोपल्या म्हणून विचार केला. जगाची मालकीन झोपली, हे गुह्य ज्ञान, हे लोपलेलं ज्ञान, हे तत्वज्ञान, हे ब्रह्मज्ञान या विश्वाच्या कानाकोपऱ्यात गेलं पाहिजे. याच्याकरता काय परंपरा निर्माण झाली. भगवान भोलेनाथ ज्ञान सांगतायत, पार्वती माता झोपल्या, हे ज्ञान व्यर्थ जाऊ नये म्हणून मच्छिंद्रनाथानं मासुडीच्या रूपात पाण्यामध्ये ते ज्ञान श्रवण केलंय. भगवान भोलेनाथ ज्ञान सांगताना भगवान भोलेनाथाचे नेत्र बंद आहेत. पार्वती आई साहेबाचा हुंकार बंद झाला, त्या झोपल्या. ज्ञान व्यर्थ जाऊ नये म्हणून मच्छिंद्रनाथानं पाण्यात ऐकलं, हुंकारा देत होते. भगवान भोलेनाथाला कळत सुद्धा नव्हतं की आपलं ब्रह्मज्ञान ऐकतंय कोण. कारण ठरलं काय होतं, ज्यावेळेस मी सांगेन त्यावेळेस हुंकारा आला पाहिजे. एक हुंकारा तो कोमात गेला होता. पार्वती माता, भगवान भोलेनाथाने ज्ञान सांगायला सुरुवात केली. मच्छिंद्रनाथानं ते ग्रहण केलं. कर्मधर्म सुदैवानं मच्छिंद्रनाथ पुढे निघाले. आणि बघा, एखाद्या अज्ञानी माणसाला जर एकदम ज्ञान मिळत असेल तर आलेल्या ज्ञानाचा अहंकार त्याच्या पाठीमागे जात असतो. काही लोकांना ज्ञानाचा अहंकार आहे. तुम्हाला सांगू, आयुष्यामध्ये जर तुम्हाला प्रगती करायची असेल, आयुष्यामध्ये जर तुम्हाला वारकरी संप्रदायामध्ये विकास करायचा असेल तर ह्या 2 गोष्टीचा त्याग करा. नारदाच्या गादीवरून सांगतो, तुमचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. ही साधूंनी सांगितलेल्या शब्दाची ताकद आहे. काय आहे, एक मानाची अपेक्षा करू नका आणि दुसरी अपमानाची अपेक्षा करू नका. ज्या ज्या लोकांनी मानपानाची अपेक्षा केली ते भंगले, जे नाही भंगले ते भंगतील. आणि ज्यांनी मान अपमान याच्या रहित जीवन जगलं त्यांची आज मंदिर आहेत. चला गजानन महाराजांचं चरित्र सांगतो. कोण होते गजानन महाराज. मानपानाची अपेक्षा केली असती तर आज एवढ्या मोठ्या एका नागव्या साधूची जगभर मंदिरं झाली असती का. जगभर मंदिरं झाली नसती. लोक तुमची चेष्टा करत असतील. त्या काळात गजानन महाराजांची समाजाने चेष्टा केली. त्या काळात संत सम्राट गजानन माऊली जर थांबली असती तर मला असं वाटते आज आपण वर्धापन दिनासाठी आलो असतो नसतो आलो. म्हणून आज बुलढाणा जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाला अहंकार असला पाहिजे. माझी गजानन माऊली महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही. माझी गजानन माऊली जगविख्यात संत आहे. जगविख्यात, जगविख्यात. त्या काळात समाजाने महाराजांची चेष्टा केली. त्याच काळात जर महाराज थांबले असते तर आज समाधीच्या पुढे कीर्तन ऐकलं असतं तुम्ही. भाव असला पाहिजे, पाण्याची नजर असली पाहिजे, दृष्टी असली पाहिजे. राऊतवाडीत गजानन महाराजांचं मंदिर आहे म्हणून हे गजानन महाराज वेगळे आहेत का. तुमची नजर जर समभावनेची असेल, नम्रतेची असेल तर या गजानन महाराजांच्या मूर्तीमध्ये प्रत्यक्ष गजानन महाराजांची समाधी तुम्हाला दिसेल. ताकद आहे साधूची. सिद्धांत घ्या. त्या काळात साधू प्रसिद्ध होण्याकरता जर समाजाने चिडवली, चेष्टा केली, चेष्टा करून समाजाची चेष्टा ऐकून जर साधू थांबले असते तर आज इथपर्यंत आपण आले नसतो. म्हणून कधीतरी साधू तुमची परीक्षा घेतात आणि मला असं वाटते कधीतरी साधूची सुद्धा परीक्षा असते. आणि जे लोक परीक्षा करतात ना त्याची आरती होते.
तुकाराम महाराजाला समाजाने चिडवलं. महाराजांनी विचार केला मला समाज चिडवत आहे, समाजाच्या चिडण्यामुळे समाज चिडवते म्हणून तुकाराम महाराज थांबले असते तर जगद्गुरू झाले असते? झाले नसते. एकनाथ महाराज दररोज गोदावीवर स्नाना करता जायचे. येवन नावाचा ग्रस्त एकनाथ महाराजांच्या अंगावर धुवून थुकला. नरोजचा नियम होता त्याचा. तो ग्रस्त महाराजांच्या अंगावर थुकतो. महाराजांनी विचार केला असता माझ्या अंगावर दररोज थुकतोय, मी उद्यापासून आंघोळ बंद करेल. झाले असते शांतीब्रह्म श्रीमंत एकनाथ महाराज. ही लोक समाजकंटकाकडे दुर्लक्ष करत असतात आणि जी लोक समाजकंटकाकडे दुर्लक्ष करतात तीच लोक जगात कुठेतरी मोठी होतात, खूप मोठी होतात. बघा, पातुरकर नावाचा एक वंशज होता. देवीदास नावाचा पातुरकर. गजानन विजय ग्रंथ कोणाकोणाकडे आहे? हातवर करा. वा, मी सांगितलंय की 70% गजानन विजय ग्रंथ असेल. आता इथून घरी गेल्यानंतर मी सांगेल ते करा. काय? अध्याय पहिला ओवी क्रमांक 83 ते 100 वाचा. किती? अध्याय पहिला ओवी क्रमांक 83 ते 100. गजानन महाराज कसे आले, कुठं दिसले आणि पहिल्यांदा गजानन महाराजांना पाहिलं कोणी. आणि माझा मुद्दा नीट लक्षात ठेवा. खरे साधू जर तुम्हाला ओळखायचे असतील तर कधी काळी कोणाचं तरी ऐकणारे लोक असले पाहिजे. ते तर सांगणारच आहे मी तुम्हाला, माझ्या अभंगाच्या बाहेर जाणार नाही. कारण 4 चरणाचा भाव जर तुम्हाला ऐकायचा असेल तर काकळा करून मोकळं व्हावं लागेल. अजून आपलं एकही चरण झालं नाही. विठाला 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 विठला 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 विठोबा रखुमाय बाड खुमाई 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 विठोबा रखुमाय जय विठोबा रखुमाय जय विठोबा रखुमाय. सुरुवातीला साधूची चेष्टा करणारे लोक असतात, ते असले पाहिजे. निंदक हे असले पाहिजे. माणसाची निंदा असो वा साधूची निंदा असो, निंदा ही निंदा असते. निंदा ही निंदा असते. आपल्या पाठीमागे जर आपल्यावर कोणी चिखल उडवण्याचं काम करत असेल निंदा रूपानं, तर त्याला सांगितलं पाहिजे बाबा श्रीफळ देऊन सत्कार करतो. पाठीमागे केल्यापेक्षा 40 लोकात कर. का? ज्याची निंदा होते तो कुठं काळी मोठा झालेला असतो. कारण चिल्लर लोकांची निंदा करण्यासाठी लोकांकडे वेळ नाही. जो माणूस समाजात मोठा होतो त्याची निंदा होत असते. म्हणून तर संत महात्मे निंदकाची सुद्धा स्तुती तोंड भरून करतायत. निंदकाचे घर असावे राज्यात. शेजारी आहे का तुमच्याकडे? याच्याकडे शेजारी आहे. निंदकाचे घर असावे तालुक्यात. आणि मला असं वाटते ते भीतीला भीतच असते ना बापा. असतेच ते. साडीपासून चालू होऊन जाते. साडीपासून माळी लोक. काय सांगा तुम्हाला आता. साडीपासून माळी लोक चालू होते. आमची 500ची तुमची 600ची, आमची 500ची तुमची 600ची. 600ची असली तरी काही ना काही खोड काढतात. जमलंच नाही पण तिचे काठच बरोबर नाही. काठच बरोबर नाही. आमची 500चीच बरी आहे. हे नाही सांगत की मी जळून राहिली म्हणून. जसं तुम्ही या ठिकाणी हसता तसा सगळा जग, सगळे लोक हसतात. कारण निंदा ही प्रत्येक ठिकाणी आहे. महाराज म्हणतायत जब तक जिंदा है तब तक निंदा है. मुस्लिम समाजात एक संत होऊन गेले, संत कबीर महाराज. कबीर महाराज म्हणतात आयुष्यात तुम्हाला कधी काळी मोठं व्हायचं असेल ना, निंदेकडे दुर्लक्ष करा. निंदेकडे दुर्लक्ष करा. त्यांना विचारलं का? तुम्ही जर निंदेकडे लक्ष करत असाल तर तुम्ही आयुष्यात मोठे होतच नाही. होतच नाही. कारण काय? उदाहरण आहेत. गजानन महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, निळोबाराय, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, परमहंस रामकृष्ण मौनी बाबा, या लोकांची निंदा झाली नसेल का? झाली. माझ्या राजांना या लोकांची निंदा झाली. पण या लोकांना निंदेचे सुद्धा स्विंतोळे स्वीकारले. म्हणून आज समाधिस्थ झाले. म्हणून ज्या लोकांनी निंदा केली तेच लोक त्यांच्या समाधीचं दर्शन घेतात. ही साधूच्या निंदेची सुद्धा ताकद आहे. ताकद आहे. असलं पाहिजे. काय होतं हे वर्णन. म्हणून देवीदास नावाचा पातुरकराचा वंशज होता. देवीदास नामक. ओवी क्रमांक 83 ते 100. त्याच्या मुलाची ऋतुशांती होती. ऋतुशांती म्हणजे आपल्या गावरान भाषेमध्ये त्याला म्हटलं जातं जावळाचा कार्यक्रम, मुंडनाचा कार्यक्रम. काही काही लोक हॅपी बर्थडे टू यू त्याच्यातच करून घेतात.
हॅपी बर्थडे टू यू असं म्हणतात ना ते. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, एवढी बडी. येडपटाचा बाजार आहे सगळा. हॅपी बर्थडे टू यू फू यू. आमचं नाही चालत तसं. आमच्या मठात 35 पोरं शिकतात माऊल्यांनो. किती? येऊन पहा कधी मौनी बाबा संस्थांमध्ये 35 पोरं शिकतात. आणि 35 पोरायचा तिसऱ्या दिवशी तर बड्डे येत असेल ना. येतो, पण आम्ही मेणबत्ती इजवत नाही, असं टू यू करत नाही. आम्ही पोटानं पोटभर खाऊ घालतो आणि खातो. जन्मदिवस असा न कर कीर्तन. समजलं पाहिजे, इतिहास झाला पाहिजे की आज माझा जन्मदिवस आहे, गुरुजीनं कीर्तन करायला लावलं होतं. मेणबत्ती हॅपी बर्थडे टू यू. ते येतं लेकरू आपल्याजवळ शंभळ मेणबत्ती जो फू फू करतो सगळं. ऐका, आपण हिंदू आहो. हिंदू संस्कृतीचं अनुकरण करा. पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण चुकूनही करू नका. मी म्हणत नाही तुमच्या मुलाचा मुलीचा वाढदिवस साजरा करा, पण तुमच्या मुला मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी, जन्मदिवसाच्या निमित्तानं 10 गरीब मुला मुलींना जेव घाला. ती लोक तुमचं नाव घेतल्याशिवाय मरणार नाही आणि जाताना तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय जाणार नाही. काय मत आहे याच्यावर तुमचं? हा, आपणच आपल्या परिवारातला एवढा मोठा केक आणतो, त्याच्यावर त्या कॅन्डल लावतो. ही पाश्चात्य संस्कृती कोणाची आहे? कोण्या संतानं दिलेली आहे? हा जेलर साहेब, ही कोण दिलेली संस्कृती आहे? अरे अभिमान असला पाहिजे आपल्याला भारतीय असल्याचा. आपल्या भारत देशामध्ये गजानन महाराज संत झाले, भारतात तर झालेच, पण आपल्या जिल्ह्यात झाले, याचा अभिमान असला पाहिजे आपल्याला. बाकीच्या देशामध्ये कीर्तन कथा होत नाहीत. तुम्ही म्हणाल महाराज होतात, मी मान्य करतो, पण आपलेच लोक तिकडे जातात. तिकडे काय माहित आहे भागवत कशाला म्हणतात? आपले लोक तिकडे जातात. म्हणून आपल्या भारत देशाविषयी आपल्याला अभिमान असला पाहिजे, स्वाभिमान असला पाहिजे. पाश्चात्य संस्कृती स्वीकारणारे लोक जन्माला आले. आज इस्कॉन सारख्या देशामध्ये जाऊन पहा. कोणत्या देशात? इस्कॉन. ओरिजिनल अमेरिकन लोक आहेत, इंग्लिश बोलणारे लोक आहेत, टोटल इंग्लिश बोलतात. पण त्या माऊलीचा वेशभूषेचा परिधान केलेले वस्त्र जर पाहिले तर अंगावर भरजरी साडी असते, डोक्यावर पदर असते, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असते. हा, गोरे पान दिसणारी ती महिला हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा हरे रामा असं करते. आज भारत देशाचं अनुकरण करणारा अमेरिकेसारखा, इस्कॉन सारखा देश जर आपली संस्कृती स्वीकारत असेल तर आपण आपल्या देशाची इज्जत का मातीत घालायची? उलट आपण त्यांची संस्कृती बाजूला ठेवतो आणि आपल्याला 4 ठिकाणी फाटलेले प्यानं घालतो. ही संस्कृती कुठेतरी लोप पावत चाललेली आहे. आमचा वारकरी संप्रदाय जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुमचं कल्याण आहे. विठाला विठाला आमचा वारकरी संप्रदाय म्हणजे आपला वारकरी संप्रदाय जोपर्यंत जिवंत आहे. अरे आमचा एक कीर्तनकार हजारो लोकांना मार्गदर्शन करतो. तुम्ही ऐकता कशा करता? इथं गप्पा काय रिकाम्या गप्पा असतात काय? आपल्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या हिताकरता या ठिकाणी केलेल्या गप्पा असतात. म्हणून अनुकरण आपण कोणाचं केलं पाहिजे? पाश्चात्य संस्कृतीचे लोक भारत देशाचं अनुकरण करतायत, मग आपण काय इतर देशाचं अनुकरण केलं पाहिजे? तुम्हाला सुद्धा तुमच्या देशात भारतीय असल्याचा अभिमान असला पाहिजे. मी म्हणत नाही ज्या दिवशी तुमच्या मुलामुलीचा वाढदिवस बड्डे असेल त्या दिवशी गरिबाच्या मुलामुलींना जेव घाला, आशीर्वाद देतील आणि तुमचं नाव घेतल्याशिवाय मरणार नाहीत. बघा ते आहे, तुम्ही श्रीमंत आहे, तुमच्याकडे भरपूर. तुमच्या मुलामुलीचा बड्डे आला, काही मुलं शाळेत जात असतील पण लेटर पेन घेण्याची व्यवस्था नसेल, तुमच्या मुलामुलीच्या बड्डेच्या निमित्तानं त्या गरीब मुलामुलींना लेटर पेन द्या. तुमचं नाव पहिले लिहिल्याशिवाय राहणार नाहीत. बघा ते. पण ही संस्कृती आपण विसरतो आणि हॅपी बर्थडे टू यू. अरे काय हॅपी काय बर्थडे काय टू यू. फुका मारू साऱ्या कॅन्डल विजवल्या. नाही माझ्या राजांनो, कुठंतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे. आम्हाला माहिती आहे शेवटी आम्ही कितीही बेंबीच्या देठापासून सांगितलं तरी तुमच्या काही मेणबत्त्या बंद होणार नाहीत. पण बघा, तुम्हाला जेवढं समाधान गरिबाच्या मुलामुलींना बड्डेच्या दिवशी जेव घातल्यानं मिळेल तितकं माझ्या सांगण्यात नाही भेटणार. करून पाहायला काय हरकत आहे? म्हणून आमचे सुद्धा 35 मुलं आहेत. हे आमची मुलं, यांचे सुद्धा बड्डे होतात. पण आमच्या मुलांच्या बड्डेच्या दिवशी ज्याचा बड्डे आहे त्याच्या हातानं महाआरती होते आणि त्याचंच कीर्तन मठात ठेवल्या जाते. विचारा तुम्ही त्याला, तो सांगेल आमच्या गुरुजीनं सांगितलंय माझा बड्डे आहे. कुठंतरी जगामध्ये लहानाचा मोठा तू असेल, सांगितल्या जाईल, इतिहास होईल तुझ्या जीवनात, तुझ्या जवळ, की ज्या दिवशी माझा 12वा बड्डे होता त्या दिवशी गुरुजीनं मला कीर्तन करायला लावलं होतं. हा इतिहास नाही तर काय? म्हणून
कर्म असं झालं पाहिजे तुमच्या आमच्या जीवनात की कुठंतरी इतिहास झाला पाहिजे. या लोकांनी इतिहास घडवला, पण कसा? समाजाचे बोलणे दुर्लक्ष केलं, म्हणून आज ही लोक इथपर्यंत आली. म्हणून देवीदास याच्या मुलाची ऋतुशांती होती आणि अनेक लोकांना देवीदास पातुरकरांनी त्या ठिकाणी जेवणाकरता निमंत्रण दिलं होतं. अनेक लोक जेवणाकरता आले होते, पण त्याच्यामध्ये बंकटलाल अग्रवाल आणि दासोपंत कुलकर्णी ही 2 लोक सुद्धा आले होते. ही 2 लोक कोण आहेत? महाराज, ही देवीदासाची अत्यंत स्नेहाची मंडळी होती. प्रत्येक व्यक्तीची अत्यंत जवळजाची काही ना काहीतरी मित्रमंडळी असतात. म्हणून जसं घरच्यासारखे लोक असतात की पाहुणे मंडळी वेगळे आणि निमंत्रण दिलेली मंडळी वेगळे आणि वाळणारे मंडळी वेगळे. आपल्याकडे त्यांना धावणारे लोक म्हणतात. धावणारेच म्हणतात ना, म्हणजे स्वयंपाक वगैरे करू लागणारी जी मंडळी असते त्यांना धावणारी मंडळी म्हणतात. बंकटलाल अग्रवाल आणि दासोपंत कुलकर्णी हे सुद्धा देवीदासाच्या घरी निमंत्रित व्यक्ती होते. अनेक पंक्तीवर पंक्ती उठल्या होत्या, पण त्या काळामध्ये पंक्ती जेवायला बसल्यानंतर ज्या पातळवाळीवर ते लोक खायचे त्या काळामध्ये खाण्याची मजा सुद्धा वेगळी होती. नारायण काका पळसाच्या पानाच्या पत्रवाळ्या असायच्या, पळसाच्या पानाच्या, आणि पळसाच्याच पानाचं दुरोण असायचं. आता तसं सापडत नाही. जाने कहा गए वो दिन, असं पाहिजे महाराज आम्हाला, आहे का नाही? आता तसे दिवस होणे नाही. आता लोकांना जर विचारलं तर म्हणतात कशाचं पळसाचं झाड आणि कशाचं दुरोण. काय मजा होती. अशी मस्त पळसाच्या पानाची पत्रवळी असायची, असं मस्त भाताचं आळं केलं जायचं आणि त्याच्यामध्ये ते जहाज डुबत जहाजच होतं ना ते द्रोण जहाजाच्या आकाराचं द्रोण. आजूबाजूला भाताचं आळं असायचं आणि त्या जहाजात वरण घ्यायचं. सगळा टप्पू अगोदर बेतून जेवून घ्यायचा आणि नंतर ते जहाज पलटी करायचं. कुठं? भातात. भातात आणि भातात केल्यानंतर मग सगळा त्याचा गोपालकारा करायचा. काही लोक तर पत्रवाळीचे पानच खात होते. चव होती महाराज त्या पानामध्ये सुद्धा. अशा पत्रवाळीवर अनेक लोक जेवले, पण काही कालांतरानं पंक्ती जेवल्यानंतर त्या उष्ट्या पत्रवाळी वडाच्या झाडाजवळ टाकल्या आणि वडाच्या झाडाजवळ टाकल्या असताना त्या ठिकाणी एक कुणीतरी दिव्यतेची पुरुष दिसतोय. तरुण अवस्थेला प्राप्त झालेला आहे. दुसरा तिसरा कोणी नाही. तो काय माणूस आहे का? महाराज, शरीर तापतंय, तेजोमय शरीर दिसतंय माझ्या गजानन महाराजांचं. बघा, गुलाबाच्या पाकळीसारखे ओठ दिसत आहेत, सशासारखे कान दिसत आहेत, सफरचंदासारखे गुलाबी गाल दिसत आहेत. एक डोळा चंद्रासारखा चमकतो तर दुसरा डोळा सूर्यासारखा चमकतो. कोण आहे मूर्ती? ही दुसरी तिसरी मूर्ती कोणी नाही, संत सम्राट समर्थ गजानन महाराज आहे. गजानन महाराज आहे. पाहिलं, अनेक पंक्ती उठल्या. बंकटलाल अग्रवाल आणि दासोपंत कुलकर्णी हे 2 जण निघाले. म्हणे हा कोण आहे रे? हा येड्यापरी दिसत असे, साधू कोणीतरी येड्यापरी दिसतोय, पण उष्ट्या पतवाडी खातो. बंकटलाल अग्रवालांनी महाराजांकडे पाहिलं. महाराज कोण आपण? कुठून आलात? आई वडिलाचं नाव काय? तुमचं गाव काय? तालुका जिल्हा? असं साधूला कधी विचारायचं नसतं बरं, पण यांनी विचारलं. आणि महाराज आपण घरामध्ये जावं. ज्याच्या मुलाची ऋतुशांती आहे तो मनानं उदार आहे, दिलदार आहे. तुम्ही फक्त आज्ञा करा महाराज. तुम्ही जर आज्ञा केली ना तर देवीदास पंचपक्वानाचं भोजन तुम्हाला आणून देईल आणि शुद्ध वाळा घातलेलं जल तुम्हाला आणून देईल. तुम्ही फक्त आज्ञा करा. त्यावेळेस गजानन महाराजांनी बंकटलाल अग्रवाल दासोपंत कुलकर्णी या दोघांना केलेला उपदेश आहे. आज आम्ही गजानन महाराज संस्थान शेगावला दर्शनासाठी गेलो ना माझ्या राजांनो, मला नाही वाटत अख्ख्या भारतातला कोणताच गेलेला वारकरी शिळं अन्न खाऊन येत असेल म्हणून. तुम्ही भारतातून कोण्याही कोपऱ्यातून जा, केव्हाही जा, बिलकुल ताजं अन्न देण्याचं काम गजानन महाराज संस्थान करते. म्हणून जगाच्या पाठीवर गजानन महाराज संस्थान नंबर एक. आज हे कशा करताय? भाताचे कण वेचून खाणारी माझी गजानन माऊली बंकटलाल अग्रवाल दासोपंत कुलकर्णी या दोघांना सांगतायत, तुम्ही तर मला पंचपक्वानाचं अन्न देता हे ठीक आहे, पण एखाद्याच्या गरीबाच्या घरचं अन्न असलं म्हणून काय गबड खात राहिलं पाहिजे का रे? महाराजांची शब्द आहेत. असं म्हणताना तुम्ही अन्न हे पूर्ण ब्रह्म, असंही म्हणता उदर भरण हे जाणी जे यज्ञ कर्म. अन्नाला ब्रह्माचं स्वरूप मानता. गरीबाच्या घरचा आहे म्हणून बुंदी खिसत टाकून न्यायची नसते बंकटा. गरीबाच्या घरचे मोतीचे लाडू आहेत म्हणून खिसत टाकून न्यायचे नसतात. पचल तेवढंच घ्यायचं असते, लागल तेवढंच घेतलं पाहिजे. हे बघ म्हणे भाताचं किती नुकसान केलंय. मला जर पंचपक्वानाचं अन्न देवीदास आणून देत असेल तर उष्ट्या पत्रेवरून फेकून दिलेलं अन्न खावा कोण? गजानन महाराजांनी उष्ट्या पत्रेवरचं खाल्लं. बघा, पहिल्यांदा बंकटलाल अग्रवाल आणि दासोपंत कुलकर्णी या दोघांना गजानन महाराज उष्ट्या पत्रेवरचं खाताना दिसले. तो दिवस होता माघ सप्तमी
पुण्य दिवसी प्रगटला योगी महान अनुरेणू मध्ये ब्रह्म व्यापिले लय उत्पत्ती समान माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटला योगी महान उष्ट्या पत्रा वडी घेऊन भक्षण करीती भाताचे कण तेजस्विनीमय कांतिमय तनु वाचे तपस्वी महान माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटला योगी महान माघ वैद्य सप्तमीच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी उष्ट्या पत्रवळचं अन्न खाताना महाराज दिसले आणि महाराजांनी त्या पत्रवळचं अन्न खाल्लंय. बंकटलाल अग्रवाल दासोपंत कुलकर्णी महाराजांच्या चेहऱ्याकडे पाहतायत. महाराजांनी पत्रवळचं अन्न खाऊन महाराज पळत सुटले आणि महाराजांचा 9 अक्षराचा मंत्र होता गण गण गणात भोते. हा 9 अक्षराचा मंत्र आहे. किती अक्षराचा? गण गण 4 गणात 4 आणि 3 7 7 आणि 2 भोते. हा 9 अक्षराचा मंत्र म्हणत म्हणत महाराज त्या ठिकाणाहून त्या जागेहून पळत सुटले. पण बंकटलाल अग्रवालला काही चेन पडली नाही. ज्या अर्थी तेजोमय महात्मा मला भेटला त्या अर्थी हा सामान्य माणूस नाही, हा काही भिकारी नाही, हा कोणी अवल्या नाही, हा कोणीतरी योगी पुरुष असला पाहिजे, हा कोणीतरी समर्थ पुरुष असला पाहिजे. बंकटलाल अग्रवालाला चेन पडत नव्हते. काही कालांतरानं बंकटलाल अग्रवाल घरी गेले. बंकटलालाचे वडील त्याला म्हणले बंकटा असा बेचैन का दिसतोस? सांगितलं बाबा आम्ही नाही का देवीदासाच्या घरी जेवणा करता जात असताना कोणीतरी येडा पुरुष वडाच्या झाडाखाली उष्ट्या पत्रवळाचे भाताचे कण वेचून खात होता. आम्हाला त्यांनी 2 मिनिटात तत्वज्ञान सांगितलं आणि तिथून पळून गेला. पण तो महात्मा ज्यावेळेस गेला त्यावेळेस माझ्या मनाला बेचैन करून गेला. मला तो कुठेतरी भेटला पाहिजे. याच्याकरता काही कालांतरानं पितांबर महाराज बंकटलालाकडे आले. सांगितलं अरे गोविंदबा टाकडीकरांचं कीर्तन आहे म्हणे आज, चला कीर्तन ऐकण्याकरता. हे गजानन महाराजांची 21 अध्याय आहेत. जर आपल्याकडे वेळ असताना तर मी 21 अध्यायही तुम्हाला सांगितले असते. पण मला आता या ठिकाणी थांबलो पाहिजे. आपण ज्यांच्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी थांबतोय. माझ्या राजांनो ज्या साधूची समाज चेष्टा करत असतो, साधू ओळखण्याची गरज नाही, साधू शोधण्याची गरज नाही. ज्या साधूची चेष्टा होते जगाच्या पाठीवर ते खरे 24 कॅरेट साधू मानले जातात. म्हणून अशा 24 कॅरेट साधूची एकदा तुमच्या जीवनामध्ये गाठभेट झाली पाहिजे. माझे तुकाराम महाराज म्हणतात संत समागम एखादी परी. काय म्हणतात? खऱ्या साधूची भेट जीवनामध्ये होण्याकरता डुप्लिकेट साधूच्या सान्निध्यात कधी जाऊ नका. खऱ्या साधूची भेट व्हावी असं तुम्हाला वाटत असेल ना माझ्या राजांनो, तर ज्या साधूकडे जाण्यासाठी तुम्ही खटाटोप करता, आज या धर्ममंडपामध्ये तुम्ही लोक बसलेले आहात, याचं कारण सांगू तुम्हाला. मी जर कोणता वर्ग शिकेलाय असं जर तुम्ही मला विचारलं तर मी नारदाच्या गादून उत्तर देईन. माझ्या माऊल्यांनो आम्ही आज या ठिकाणी उभं आहे, समाजाच्या समोर बोलतोय आणि तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादानं दररोज कीर्तन चालू आहेत. दररोज कीर्तन चालू हेतं. रात्री मी येवत्यामध्ये होतो, आज इथं आहे, उद्या सकाळी चिखलीतच आहे. गणपती मंगल कार्यालयात काल्याचं कीर्तन आहे, परवाई आहे, तेरवाई आहे, प्रगट दिनाचे सगळे कीर्तन पॅक आहेत. हे कशा करताय? याच्या पाठीमागचं शास्त्र काय? आम्ही जास्त शिकलो म्हणून? नीट आहे का? आम्ही जास्त शिकलो म्हणून? माझ्याकडे जर तुम्ही पाहिलं तर मी तुम्हाला जास्त शिकेल वाटत असेल. आजी कॉलेज MA BCom नाही, MA नाही, आम्ही बेकाम आहे, बेकाम. 4था वर्ग नपास माणूस जर तुमच्यासमोर 2-2, 3-3 तास कीर्तन करू शकतो, याच्या पाठीमागचं हिस्ट्री काय? याच्या पाठीमागची आहे साधूची सेवा. तुका म्हणे सेवा त्यांची केल्या पावे देवा. आज्ञानी माणसं सुद्धा पोपटासारखे बोलू शकतात. याच्या पाठीमागे एनर्जी जर कशाची असेल तर ती सेवेची आहे. म्हणून या धर्ममंडपामध्ये तुम्ही बसला, तुम्हाला कोणीतरी सांगितलं पाहिजे पट्ट्या उचला म्हणून उचलायचे असं नाही. तुम्हाला कोणी सांगितलं नसेल तरी पट्ट्या उचला, कारण तो व्यक्ती तुमच्याकडे पाहत नसेल तरी हा व्यक्ती तुमच्याकडे पाहिल्याशिवाय राहणार नाही. ही सेवेची ताकद आहे, ही सेवेची ताकद आहे. म्हणून आज आम्ही काय सेवा केली हे मी व्यासपीठावरून नाही सांगणार, पण सेवा केली त्याचं कुठं का होईना फळ आम्हाला या ठिकाणी भेटते. आज 14-15 वर्षापासून आम्ही वारकरी शिक्षकाचं काम या ठिकाणी करतोय. मग तुम्ही विचार करा, 19 वर्ष जर मला संप्रदायामध्ये येऊन झाली असतील तर मी सेवा केली असेल कधी, कीर्तनकार झालो असेल कधी, वारकरी शिक्षक झालो असेल कधी. परमार्थामध्ये सुद्धा तितकी ताकद आहे. परमार्थात तुमचं जसं जसं वय वाढत जाते तशी तशी परमार्थात तुमची किंमत सुद्धा वाढत जाते. प्रपंचात जसं जसं तुमचं वय वाढत जाते तसं तसं प्रपंचात तुमची किंमत घसरत जाते. म्हणून आपण सुरुवात कशावर केली पाहिजे माझ्या राजांनो? खऱ्या साधूची भेट व्हावी याकरता. काय करतात ते खरे साधू? खऱ्या साधूचा समागम तुम्हाला झाल्यानंतर त्यांच्या मुखातून निघालेले उच्च शब्द
एक जण म्हणला साधूच्या तोंडातलं उष्ट आम्हाला खायला देता का? अरे बाबा, तू जर भक्त असेल तर साधूचं उष्ट खाण्यात काय हरकत आहे? कारण कधी कधी साधूचं उष्ट खाल्ल्यानंतर सुद्धा सवळ सुक्याची गंगा भारती थुंकून वारली रक्तपिती. याच्यावर तुमचं काय मत आहे? एक गेला रोगी होता, तो महारोग झाला होता त्याला. महाराज म्हणले ये, मीच दिसलो तुला, ये इकडे. थुकले त्याच्या अंगावर, स्वतःचा कप त्याच्या शरीरावर टाकला. आपल्यासारखा जर असता तर तो वाईट म्हणून निघून गेला असता, पण हुशार होता तो. कवळ सुक्याची गंगा भारती थुंकून वारली रक्तपिती. महाराजांनी त्याच्या अंगावर कप प्रसाद म्हणून टाकावा आणि त्या भक्तांनी सुद्धा महाराजांचा प्रसाद म्हणून तो सगळ्या अंगाला लावावा. कर्मधर्म सुदैवानं रोग्याचा रोग मुक्त झाला. ही गजानन महाराजांची ताकद आहे. म्हणून काय काय केलं पाहिजे? अशा साधूच्या मुखातून निघालेले जे शब्द आहेत, उच्चिष्ट होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. साधकाने विचारलं महाराज अजून काय केलं पाहिजे? जर माझ्या गजानन महाराज वर्धापनाच्या ठिकाणी, या ठिकाणावर, या क्षेत्रावर काही लोक सेवा करत असतील आणि ते म्हणत असतील नाही पट्टी उचलण्याचं काम माझं आहे, ते मीच उचलणार, त्याला म्हटलं पाहिजे तू गजानन महाराज संस्थांमधली पट्टी उचलतो ना, मी तुझ्या चपला उचलण्याचं काम करतो. कामारी बटिक सेवेचा सेवक एक तर सेवा करत असेल तर मी त्या सेवकाला वाटून घे असं म्हणेल. नसीन जमत ना, तो गजानन महाराज संस्थांमधल्या गजानन महाराजांच्या मंदिरातल्या पत्तरवाळ्या उचलतो ना, जो गजानन महाराजांच्या मंदिरातल्या पत्तरवाळ्या उचलतो त्याची चप्पल मी उचलीन. दीनपणे रंकतेची भले. साधकाने तुकाराम महाराजला विचारलं, त्यावेळेस तुकाराम महाराजांना उत्तर दिलं. तुकाराम महाराज म्हणतात, जी संगत एकदा जीवनामध्ये माणसाची पंगत चुकली तरी चालेल, पण जीवनामध्ये संगत नाही चुकली पाहिजे. ज्या ज्या लोकांची संगत चुकली ते लोक भंगले. ज्या लोकांची पंगत चुकली त्या लोकांना पुन्हा खायला भेटली. महाराज म्हणतात पंगत चुकली तरी चालेल, पण संगत नाही चुकली पाहिजे. मग तुम्हाला खरी पंगत पाहिजे ही कोणाच्या सानिध्यात? घराच्या, पत्नीच्या, मुलाच्या, बाळाच्या नाही हो, कोणाच्याच संगतीत तुम्हाला चांगली संगत भेटणार नाही शिवाय साधूच्या. म्हणून खऱ्या अर्थानं खरं संगत आणि खरी पंगत याचा आस्वाद जर तुम्हाला घ्यायचा असेल तर माझे तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संताची. या ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज. संत समागम एखादे परी व्हावे त्याचे द्वारी श्वान याती, तेथे राम नाम होईल श्रवण. घडेल भोजन उच्चिष्टाचे, कामारी बटीक सेवेचा सेवक, दीनपणे रंकतीची भले. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संताच्या. संत सम्राट योगीराज गजानन महाराज यांच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त राऊतवाडी ग्रामस्थ यांनी अत्यंत सुंदर या ठिकाणी हा सुयोग या ठिकाणी घडून आणला. आमच्यावर नितांत प्रेम करणारे, आमचे मोठ्या बंधूप्रमाणे असणारे, ज्यांच्या अत्यंत आग्रहास्तव या ठिकाणी सेवा करण्याचा हा सुयोग मला या ठिकाणी मिळाला. आमच्या गजानन महाराज सेवा समितीचे सदस्य आणि नेमकीच त्यांचं प्रमोशन झालं, BDO म्हणून नियुक्ती झाली. आदरणीय श्री गजानन महाराज पोपळे साहेब यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि गजानन महाराजांनी माझ्यासारख्या अज्ञानी बालकाकडून ही 2 तास सेवा या ठिकाणी करून घेतली. माझी सेवा अंदाज पार पडावी याकरता करतवाडी, मैमळ, देगाव, पांढरगाव, बाहेरगावून आलेले आमचे मोदरीचे, ही सगळी हरणीची मंडळी, या सगळ्या मंडळींना मला या ठिकाणी एक बालक म्हणून सगळ्यांनी सांभाळून घेतलं. आमच्या महाराजांनी सुद्धा सुंदर मृदंग या ठिकाणी वाजवला. साऊंड सिस्टीमवाल्यांनी सुद्धा अतिशय सुंदर या ठिकाणी मला 2 तास साऊंड सिस्टीम पुरवली. आमचे संस्थेचे विद्यार्थी, आमचे विनेकरी, पहारेकरी आणि समस्त ग्रामस्थ, आपण सगळ्या लोकांनी तन्मन धनानं सर्वांगाचे कान करून 2 तास मला ऐकलं. याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा आभारी आहे. फक्त जाता जाता मी तुम्हाला एक थोडा त्रास देईल की वारकरी मुलांमुलींवर संस्कार टाका. आज या सोशल मीडियाच्या काळामध्ये नको त्या वाममार्गानं चालले सगळे तरुण मुलं मुली. जास्त सखोल काही मी तुम्हाला सांगणार नाही, पण आतापासून जर आपण आपल्या मुलामुलींना योग्य दिशा दाखवण्याचं काम करत असाल तर त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा कधीतरी दशा बदलल्याशिवाय राहणार नाही. बघा, ही मुलं 5वी 6वी 7व्या वर्गाची मुलं आमच्या मौनीबाबा संस्थांमध्ये शिकतात. वारकरी शिक्षण संस्था चालवण्यासाठी परमहंस रामकृष्ण मौनीबाबाचे या मुलांवर आमच्यावर उपकार आहेत असं म्हटलं तरी चालते. आज शेगाव जर सोडलं आपण तर चिखली आहे, शेगावला फ्री शिक्षण आहे. तसं मौनीबाबा संस्थांमध्ये सुद्धा 1 रुपया सुद्धा डोनेशन न घेता 2002 पासून ही वारकरी मुलं शिकतात. 1 रुपया सुद्धा या मुलाची फी नाही. फक्त त्याच्यामध्ये नियम आणि अटी लागू असतात की जास्त
शाळेमध्ये मोठ्या शाळेत जाणाऱ्या मुलाला आपण प्रवेश देत नाही. इयत्ता 6वी 7वी 8वीत जाणाऱ्या मुलांना त्या ठिकाणी प्रवेश दिला जातो. त्या अगोदर मे महिन्यामध्ये वारकरी बाल सुसंस्कार शिबिराचं आयोजन आपण करत असतो. जवळपास 20 वर्षापासून ते आयोजन चालू आहे. यावर्षीसुद्धा भव्य दिव्य स्वरूपात वारकरी बाल संस्कार शिबिराचं आयोजन दिनांक 2 मे ते 16 मेपर्यंत 15 दिवसाच्या कालावधी या ठिकाणी राहणार आहे. शिबिरामध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलाची 200 रुपयाची प्रवेश फी घेतल्या जाईल. बस तेवढाच मोबदला आम्ही घेतो. आणि त्यानंतर तुमचा मुलगा 15 दिवसाचा अभ्यासक्रम करून पूर्ण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं आचरणयुक्त राहत असेल, जर तुमची इच्छा असेल की आमच्या मुलाला पुढील शिक्षणाकरता या ठिकाणी टाकावं, तर पालकाच्या आणि आईच्या सल्ल्याने आम्ही त्या मुलांना 3 वर्षाकरता त्या ठिकाणी शिकवतो. तुमच्या कोण्या मुलाची जर त्या ठिकाणी इच्छा असेल तर तुम्ही नक्की मे महिन्यात माझ्याशी संपर्क करावा. मी काही फार दूरचा नाही. मौनी बाबा संस्थानमध्ये 24 तास 24 सेकंद 24 मिनिटं मी त्या ठिकाणीच असतो. म्हणून झालेली सेवा समर्थ सद्गुरू संत सम्राट गजानन महाराज यांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम. फक्त एक काम करा, ज्यांना ज्यांना हात आहेत त्यांनी हात वर करा. नाही नसतील तर काही प्रॉब्लेम नाही, पण असतील तर करा. वा वा, राहू द्या असे सकाळ लोक. करा करा, हात वर करा, मस्त करा, एक आवाज आला पाहिजे. नामस्मरण गजाननाचे गण गण गणात होते, अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात होते. एक टाळी, एक नामस्मरण गणगणात भूते, अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात भूते. हा गण गण गणात भूते म्हणूया, गण गण गणात भूते. गण गण गणात भूते म्हणूया, गण गण गणात भूते. नामस्मरण गजाननाचे गण गण गणात भूते, अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात भूते. अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात ब्रह्मांड नायक वर हात करायचे. महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त परिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री